नमस्कार ताई. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. ताई नमस्कार. नमस्ते. नमस्कार. 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 नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. आणि उद्या वटपौर्णिमा आहे, त्याच्या ऍडव्हान्स मध्ये सगळ्या नवऱ्यांना आणि सगळ्या बायकांना शुभेच्छा. मला पण छान. ऍडव्हान्स मध्ये जेवढे नवरे असतील याच्यात आपल्या ग्रुपमध्ये आणि त्यांच्या बायकांना पण शुभेच्छा. धन्यवाद. भरपूर आयुष्य मिळू दे सगळ्यांना. म्हणून फेऱ्या मारायच्या आहेत वडाभोवती. हम्म. त्याच्यावरती पण भरपूर जोक यायला लागले. हो हो हो. ते काय आहे, फांदी तोडतात ना, झाडाची फांदी तोडतात आणि त्याची पूजा करतात, हे चुकीचं आहे आता काय आहे, ऍक्च्युली. वडाची झाडच राहिली नाही तर काय करणार. हो पण तुमच्या म्हणून तुमच्या फांद्या तोडून उरली सुरली झाडं पण वाट दहीसरला आहे लावायची. का वड? हो आहे, आम्ही शोधलाय एखाद्या मंदिरात. दहीसरला वड आहे का? एक शोधलाय, शोधलाय. माझ्या सुरेनी शोधून आली, आज तिची पहिली आहे ना वटपौर्णिमा म्हणून. हा बरोबर आहे. छान. आणि माझे मिस्टरच वडाला फेऱ्या मारतात. त्यांना मी जन्मोजन्मी मीच पाहिजे पत्नी, म्हणून ते म्हणतात बरोबर. तू उपास नको करू, मी वडाला फेऱ्या मारणार, म्हणजे मला तूच मिळशील 7 जन्म. नशिबाना तुम्ही. हो असं ते म्हणतात हो ते. थोडीशी मजा, अभ्यास तर आहेच पण थोडीशी मजा नको का, होय की नाही? हो आपल्या हो हो. आपली फॅमिली झालेली आहे आता, सर्वतोभद्रची स्पेशल फॅमिली. आपली 50 लोकांची फॅमिली आहेत, आता आले 15. ते नाही, ते काय माहितीये का, ते सगळ्यांना मी ना, मी आता ट्रस्ट केला ना आपल्या ह्याचा, तर काही हा लोकांना मी असंच ऍड केलं त्यांना न विचारता, कळलं का? हा ऍक्च्युली आहेत ना 33 विद्यार्थी आहेत, पण हेमंत उपासनी आहेत की नाही, ते गेलेले हा आहेत, लग्न आहे त्यांच्या घरातलंच, पत्रिका वाटणं आहे, त्यांना बेंगलोर. जबाबदार आहे. आणि बेंगलोर. ज्योतिष मित्र मिलिंद पण बिझी आहेत, दोघंही बिझी आहेत. येस. माझे म्हणजे पट्ट शिष्य आहेत ना ते, म्हणून त्यांच्याबद्दल माहिती आहे. इतरांचा आणि अनंत लक्ष्मण, त्यांचा फोन आलेला मला, ते पुण्याला गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते आज अटेंड करू शकत नाहीत, क्षमस्व, असा मला त्याने फोन केला होता. हे बघा, ओके. ज्यांना इंटरेस्ट आहे ते अटेंड करणार, ज्यांच्या डोक्यावरून बरोबर. जात आहे ते कळणार. साधं गणित आहे नाही का? अगदी बरोबर. एखाद्या विद्यार्थ्याला गणिताचा अभ्यासच येत नसेल तर तो म्हणेल मरो तो पेपर, मी नाही देत, मी गणित सोडून बसेन, तसाच प्रकार आहे नाही, हा. जरी समजत नसलं तरी 25% तरी कळलं पाहिजे ना, त्यासाठी बसलं पाहिजे त्यांनी. नाही हा पण ते अगदीच ते काय असेल पण तर येऊ नये. नाही नाही, पण काय आहे, आता डेमोक्रेसी आहे ना आपल्या भारतात, त्याच्यामुळे हो ज्याचा त्याचा प्रश्न असं म्हणायचं आपण. आणि त्यांना मी बरोबर. सोय दिलेली आहे ना दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगची, हो रेकॉर्डिंग. म्हटल्यावर काय, बरोबर. सगळे बिंदास आहेत झालेले. मी देणार आहे त्यांना, गॅरंटी आहे, रात्री जागरण करून का होईना, पण मी रेकॉर्डिंग देतेच आहे. नाही रेकॉर्डिंगचा खूप चांगला फायदा होतो. आता मी हो, एके तो दिवशी परत होतो परत ना, ऐकता येतं. हो एक ना, हो एक ना. माझं चुकलं होतं बघा, तर ते मी आतापर्यंत 3 वेळा बघितले. मग 3 वेळा ते बघून फायद्याचंच बघून आहे, ते कळतं. परमनंट आहे ना, आता परमनंट आहे त्याची ना, काय नंतर होतं मी आता, वेगळी अशी लिंक बनवणार आहे हे कसं सर्वतोभद्रची. हा वेगळा विषय असल्यामुळे काय होतं, सर सांगतात पण ते तेव्हा कळतं. 1 तासाने विचार केला की ते कळत नाही. मग तेव्हा तो व्हिडिओ परत रेकॉर्डिंग जास्त उपयोगी पडतं. बरोबर बरोबर. त्यावेळेला आता सांगताना कळतं ते, येस 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 म्हणतो आपण, पण नंतर आता ते मी लक्षात येत नाही. मग मगाशी आपल्या ग्रुपवर 3 फोटो पाठवलेले आहेत. सरांनी हो मला हो खरे ते सांगितले ह्याच्यावर कर, स्क्रीन शेअर, पण स्क्रीन शुभार्गला. शेअर केलं तर सर दिसायचे नाहीत आपल्याला, कळलं? आणि हा मग तेच दिसत राहील. त्याच्यापेक्षा ते सगळ्यांनी वहीत जरी ते फोटो 3 काढलेत ना, अर्घला, शुभ अर्घला, अशुभ अर्घला सोपं आहे. फक्त ठोकळा कुंडली मांडून शुभ अर्घला 2 दिलेले आहेत, 1 अशुभ आहे. तेवढे मांडून ठेवा, तरी सर एक्सप्लेन करतील तेव्हा कळेल सगळ्याला. हा काय, नाही, असं आपला येस. सोयी विषय म्हणजे घ्यायचा ना. समजून घ्या मला, मला हाँ, समजून घ्या. शाह साहब अभी आपको पूछना है, आप पूछिए. नाही नाही, आता त्यांना विचारायला चान्स देऊ नका, त्यापेक्षा हम्म. तुम्ही सुरुवात करा, ते नंतर विचारणारच आहेत तुम्ही मैडम शिकवल्यावर. प्रार्थना लगा दीजिए। अरे सॉरी, अरे बडा बडा काम किया. हा सुनील कुंभोजकर, चला आज तुमचा नंबर, बोला बरं. मी जे मला येतं ते म्हणणार हा. हो
अगदी चालेल चालेल, आम्हाला चलेगा दौडेगा, सगळ्यांना चान्स द्यायचा बोलायला. येस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परमेश्वर. गुरुवे नमः. तस्मै श्री तस्मै गुरुवे श्री नमः. गुरुवे नमः. ठीक आहे, चालेल. सर्वांना सगळं समजू दे अशी मी गणरायाला प्रार्थना करते. आणि हा माईक मी आता सरांना देते. सर बोलतीलच, आपण ऐकूया. सर बोला. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आता गेल्या वेळेला सगळे वेदांचा वगैरे सगळा विचार केला होता. कारण आता कसं आहे की तुमचे प्रश्न माझी उत्तरं असा एक भाग आहे. तुम्हाला कुंडली बनवणं हे सगळं सॉफ्टवेअरने सोपं झालेलं आहे. पूर्वी कुंडली बनवायला शिकायलाच 8 दिवस 8 लेक्चर लागायचे. आता ते सगळं सोपं झालेलं आहे. नोट्स पण तुम्हाला कम्प्लिटली दिलेले आहे, तेव्हा पुस्तकं नव्हती. आता राहिला भाग काय की फलित कसं द्यायचं. फलितचा जो भाग आहे तो आपण अनेक वेळा चर्चा केलेला आहे. तर त्या फलितामध्ये त्या जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होणार असतील तर आपण पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे की कुठला ग्रह हा त्यावेळेला वेदकर्ता ग्रह म्हणून असेल, त्याच्यानंतर तो ग्रह हा कुठला मित्र आहे का शत्रू आहे, त्यापेक्षा तो ग्रह पापग्रह आहे, एकमेकाचे पापग्रह असतील तर त्या ठिकाणी त्याला निश्चितच 100% हानी पोचण्याची शक्यता दर्शवली जाते. त्यामध्ये राहू शनी केतू यांच्याबरोबर जर समजा शुभग्रहाने जरी वेध घेतले तरीसुद्धा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हा सुद्धा आपला संपर्क हे आला होता, विचार आला होता. आता राहिला भाग काय आहे की त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक स्थानाचा समजा तुम्ही आर्टिफिशियल जरी योगाच्या बद्दलचा विचार केला तरीसुद्धा आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी एखादा स्थानामध्ये ग्रह नसेल तरीसुद्धा त्या स्थानामधला अधिपती किंवा तत्सम एखाद्या ग्रहाचा वेध एखाद्या ग्रहाला लागत असेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो. दरवेळेला आपल्याकडे कुंडली येईल तर त्यावेळेला अशीच कुंडली असेल असं काहीही नाही. त्याच्यामध्ये अदलाबदल होऊ शकते. राहिला भाग काय आहे की त्याच्यामधून तुम्हाला एखादा शुभग्रहाला वेध लावला तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाचा शुभग्रह हा जर चांगल्या प्रकारे वेध लावत असेल, तो किती काळ वेध लावणार असेल तर गुरु ह्या शुभग्रहाला जास्तीत जास्त काळ दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये गुरुग्रह हा मार्गी असेल, व्यवस्थित असेल तर तिन्ही वेध घेऊ शकतो. त्यावेळेला कधीकधी असा प्रसंग येतो की यदा कदाचित एखादा गुरुसारखा ग्रह मंगळाला चांगला वेध घेतोय, तो साधारणतः त्या ठिकाणी 40-42 दिवसाचा वेध घेणार असेल, पण दुसरा वेध जर तो राहूच्या मुखात घेत असेल तर त्याची वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये त्या गुरुची किंमत वेदकर्ता ग्रह म्हणून कमी होते. म्हणजे तो ज्या मंगळाला देण्यासाठी जातोय किंवा चंद्राला देण्यासाठी जातोय, पण इथे तो राहूला सुद्धा वेध घेऊ शकतो. अशी सुद्धा परिस्थिती त्या जातकाच्या कुंडलीमध्ये असण्याची शक्यता आहे. म्हणून हे जे शनीसारखा ग्रह आहे, राहूसारखा ग्रह आहे, राहूला तर तिन्ही वेध घेण्याची तिथे हे आहे. मग राहूसारखा ग्रहसुद्धा मंगळाला पण वेध घेतोय, चंद्राला पण घेतोय, सूर्याला पण घेतोय, तर अशी स्थिती उत्पन्न होऊ शकते. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा पूर्णपणे फलादेश जो आहे तो व्यवस्थितरित्या देऊ शकता. कळलं का? मग आता गुरुग्रहाला 3 वेध आहेत. प्रत्येक ग्रहाला 3 ठिकाणी वेध घेण्याचे अधिकार आहेत. दुसरी गोष्ट की घटनाक्रम होते वेळी तो राहिला आहे भाग आपला. एखादी घटना घडत असेल त्यावेळेला जर तिथे तिथीचा संपर्क आला तर तो तिथीचा संपर्क फक्त चंद्रामुळे येऊ शकतो. आणि त्यावेळेला ती तिथी रवी आणि चंद्र ह्याचं अंतर किती असेल त्याच्यावरती तिथीचा निर्णय असतो. त्यानंतर जो काही दिवस सुरू होतो तो सूर्योदय ज्या प्रांतामध्ये होईल त्या प्रांतामध्ये त्याची घटना होण्याची शक्यता आहे. हे सगळे नियम जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.
तर आता वेदाबद्दलची तुम्हाला काही अपेक्षा असेल तर तुम्ही विचारा, मग त्याच्यावरती पुढे मी तुमचं जे काही म्हणणं आहे ते ऐकीन आणि तुम्हाला उत्तर देईन. बोला. कुणाला विचारायचं असेल तर प्रश्न विचारा. वेदांबद्दल काही डाऊट असतील तर विचारा बरं. मी तर एक चौगुले विचार बोलत असतो. हा बोला ना. हा, स्नेहल मॅडम बोला तुम्ही पहिलं, मग मी बोलतो. बर बर सर आता वेदांमध्ये मला म्हणजे मी पुस्तकात जसं वाचत होते म्हणजे मॅडमने जे नोट्स दिल्या आहेत तर नीचांश पापांश असे जे सूक्ष्मांश आहेत की जे खराब आहेत तर अशामध्ये शनी मंगळ सारखे क्रूर ग्रह आणि गुरु सारखा शुभ ग्रह तर दोघांमधलं काय डिफरन्स सांगतो. म्हणायचा की आपण आता पहिल्यांदा असं सुरुवात करूया मॅडम, की जन्माच्या वेळेला जे काही ग्रहांना सूक्ष्मांश मिळतात ती त्यांची हयात बैठक असते. त्याच्यावरून त्या जातकाच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या ठरवल्या जातात. पण दरवेळेला समजा यदाकदाचित तस्करांशमध्ये, दरिद्रांशामध्ये, क्रोधांशामध्ये, तस्करांशमध्ये असे जर ग्रहांची बैठक असेल तर आपण तसे वागतोय असं होत नाही. यदाकदाचित दरिद्रांशामध्ये असणारा ग्रह हे मी तुम्हाला पटवून सांगतो की एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा हा दरिद्रांशाचा अर्थ आहे. आणि तो अर्थ कदाचित एखादा शुक्र असेल तर शुक्र हा स्वतः बहिणीचा कारक आहे, मावशीचा कारक आहे, आपल्या मैत्रिणीचा कारक आहे. ते लोक आपल्याला हानी पोहोचवू शकतात, म्हणून आपलं आर्थिक नुकसान किंवा तत्सम नुकसान होऊ शकतं. म्हणून त्यावेळेला तो दरिद्रांश जो आहे तो त्या ठिकाणी त्याची बैठक आहे. तर आपण जेव्हा सुरुवातीला कुंडली जेव्हा एखाद्या व्यक्तीची वाचन करू तर त्यावेळेला जर समजा दरिद्रांशामध्ये ग्रह असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला सूचना देऊ शकतो की तुमच्या जीवनामध्ये शुक्रासारखा ग्रह हा दरिद्रांशामध्ये असल्यामुळे तुम्हाला यदाकदाचित जे मैत्रीचं नातं असेल, मैत्रिणीचं नातं असेल त्या दरम्यान तुम्हाला हानी पोचण्याची शक्यता आहे. ठीक. वडील मग जर समजा पापांशामध्ये ग्रह असेल तर जातक हा कुठल्या स्थानाचा अधिपती हा जर पापांशामध्ये असेल किंवा लग्नबिंदू हा क्रोधांशामध्ये असेल, पापांशामध्ये असेल तर त्या ठिकाणी जातकाचा स्वभाव हा त्याला कारणीभूत असतो. मग त्या ठिकाणी उत्पन्नांशामध्ये जर असेल तर जातकाचा स्वभाव हा त्याची प्रकृती ही डेव्हलपमेंट करण्याकडे त्याचा दृष्टिकोन असतो. असा सगळा जो भाग आहे तो सर्वत्र चक्रमध्ये तुम्हाला कथन करता आला पाहिजे. ठीक. तर बोलू. आणि सर तीक्ष्णांश म्हणजे काय म्हणायला लागेल की शार्पनेस, तीक्ष्ण. शार्पनेस हा, तीक्ष्ण तीक्ष्ण म्हणजे अतिशय कठीण. एखादी जखम जेव्हा तीक्ष्ण होते किंवा एखादा नेम तीक्ष्णतेने धरतो तर अशा वेळेला तो तीक्ष्णांश आहे, अचूकता ज्याला आपण म्हणतो असा पण त्याचा अर्थ होतो. म्हणून तो तीक्ष्ण प्रहार होणे असं. ओके ठीक आहे. थँक्यू सर. तर आता हे जे सूक्ष्म असतात हे जन्मवेळेनुसार असतात, त्यानुसार त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या घटना घडणार. बरोबर आहे. हो ना. गोचरीने ज्या वेळेला आपण बघतो, आता ही जी कुंडली आहे या कुंडलीचा विचार केला तर आजचं जर गोचर असेल आणि शनीचा जो हे आहे किंवा गुरुचा जो भोग्यांश मध्ये आहे, गुरु आता भोग्यांश मध्ये आहे, गोचरीने तिथं जर शनी आला आणि तो जर वेग पुढे देत असेल तर मग ते प्रेडिक्शन कसं करायचं? बघा आता असं आहे की गोचरीने ग्रह समजा भोग्यांशामध्ये आला, हा तुमच्या कुठल्या स्थानामध्ये आहे ह्याला एक विचार पहिले. करायचा. हा, बरोबर आहे. ओके. आता भोग्यांश हा ऋषभ नवमांश आहे. तर त्या हा. ठिकाणी आपल्या कुंडलीमध्ये जर समजा भोग्यांशामध्ये ग्रह आला तो वर्तमान काळामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तरी सुद्धा वर्तमान काळामध्ये भोग्यांशामध्ये गुरु, शनी, रवी, शुक्र असे जर ग्रह येत असतील तर त्या ठिकाणी ते कोणत्या स्थानाचे अधिपती आहेत. बरोबर. जन्म लग्न कुंडली. नाही, हा जन्मलग्न कुंडली ओके. तर हयात आहे, त्याच्याशिवाय हो. इतर कुंडल्या बनवू शकत नाही. नाही. ओके. मग भोग्यांशामध्ये तुमचं म्हणण्याप्रमाणे ग्रह आला तर त्या ठिकाणी भोग्यांश हा एक चांगला बिंदू आहे. तर जातकाला त्याच्या आवडीप्रमाणे आहार विहार करण्याची आवश्यकता असते.
आणि तो त्या विचाराने वाटचाल करतो आणि हा शुभ सूक्ष्मांश आहे. बरोबर. नाही नाही, मला काय म्हणायचं, आता गुरु भोग्यांशामध्ये पण गोचरीने तिथे जर पापग्रह आला, मग शनी असू दे, राहू, केतू, मंगळ किंवा सूर्य पण आला, तर त्यावेळेला गुरु प्रमाणे इफेक्ट मिळणार का त्या गोचरीने जो पापग्रह आलाय त्याप्रमाणे म्हणा? सांगतो. आता उदाहरणार्थ बरेचसे अँगल्स आहेत. आपला राशी स्वामी जो असेल तो, आता माझा ओके. राशी स्वामी हा शनी आहे, तर माझा राशी स्वामी शनी आता मीन राशीमध्ये आहे आणि मीन राशीमध्ये आता तो वक्री होणार आहे. त्यावेळेला जर समजा तो चुकीच्या सूक्ष्मांशातून प्रवास करत असेल, रेट्रोगेट किंवा फॉरवर्डेड, तर त्याप्रमाणे राशींचे विचार जे आहेत, मानसिक विचार, ते राशी स्वामी बदल करतो. त्याच्यामध्ये ज्या दुसऱ्या राशी आहेत त्यांची जी स्थिती आहे, उदाहरणार्थ मिथुन राशीचा राशी स्वामी बुध आहे, तो त्या ठिकाणी एका सूक्ष्मांशामध्ये 4 दिवस राहतो, तर त्याचे 4 दिवसाचेच फलित आपल्याला गोचरीने प्राप्त मिळेल. होतात. म्हणजे सगळ्यात जास्त शनी मंगळ यांचेच पिरियड जास्त शनी असणार. गुरु, शनी गुरुचे पिरियड जे आहे ते गुरु आहे साधारणतः 41 दिवसापासून ते 16 दिवस 18 दिवसापर्यंत, त्याची गती जशी असेल तशी. आता अशा वेळेला ही जेव्हा आपण पत्रिका कथन करतो त्यावेळेला तिथे वेदाचा संबंध येत नाही. नाही. हा, ओके. असं आहे. मग आता जर समजा शनी महाराज जे आहेत ते त्या ठिकाणी धनुनवमाशामध्ये असतील गोचरीचे, आणि माझ्या राशी स्वामी हा धनुनवमाशामध्ये भ्रमण करीत आहे आणि तो मार्गी आहे, तर त्यावेळेला मला धनुनवमाशाचा फलित हे निश्चित प्राप्त होईल ओके. आणि तो चांगला सूक्ष्मांश आहे. येस, थँक्यू. कळलं? शाह साहब, जी सर, नमस्कार। नमस्ते, बोलिए. दो तीन प्रश्न है सर। बोलिए ना. एक तो जो अभी एक सर ने पूछा अपना कि गोचर के टाइम पे कोई ग्रह जब ट्रांजिट करता है नेटल के प्लेनेट के ऊपर से, है ना, तो Overlapping. नेटल का प्लेनेट शुभ है और गोचर का overlapping. प्लेनेट अशुभ हम्म. है ना, और नेचर तो उस टाइम पे, और जो नेटल का प्लेनेट है वो शुभ है, अशुभ है, और ट्रांजिट का प्लेनेट शुभ है, तो ये दोनों कॉम्बिनेशन में हम उसको किस तरह से देखेंगे? बराबर है. अभी जैसे कि एक लग्न है समझो, वहां पर हम कैलकुलेट करेंगे कर्क लग्न है ऐसा समझिए. तो ओके, कर्क लग्न के अंदर अभी शनि महाराज जो है वहां से वो अपने भाग्य स्थान में चल रहे हैं. बराबर है. राइट सर। वहां पर अगर वो समझो एक ही भाग्य स्थान मतलब मीन राशि में, भाग्य स्थान के अंदर अगर कर्क मीन राशि में शनि महाराज गोचर में जा रहे हैं, और उसके साथ में आने वाला ग्रह अगर रवि जैसा ग्रह है वो जुलाई महीने में उनके पास आ जाएगा, जुलाई 15 ऑनवर्ड्स. तो शनि रवि ये दोनों शत्रु है, और वो जब ओवरलैपिंग करेंगे तभी उसका फलित अगर साधारण रूप से आपको देना है तो रवि का भी फलादेश देना पड़ेगा और शनि का भी फलादेश देना पड़ेगा. लेकिन जब तक वो अंश पर आते नहीं है, और इसीलिए वो हम, भाग्य स्थान का भी फलादेश होगा ना सर उसमें? हाँ, वहाँ पर आते नहीं है उस ओवरलैप के ऊपर. अभी ओवरलैपिंग में वो जो प्लैनेट है रवि जैसा, वो 3 दिन 8 घंटे ही वहाँ रुकेगा, उसके बाद में वो चला जाएगा. तो जो भी घटना पॉजिटिव और नेगेटिव होने वाली होगी वो घटना 3 दिन 8 घंटे के लिए ही होगी, ज़्यादा समय के लिए नहीं होगी. और उसमें अगर समझो वेद का कोई संबंध नहीं है, फिर भी Right. कॉमन कुंडली के अंदर अगर ऐसी स्थिति हमेशा आती है, उसका भी भाग्य और उसका फलादेश हमको सोचना चाहिए. सर अभी तक क्या करते थे, मतलब अभी तक मैं क्या करता था, मतलब शायद मैं गलत था सर कि मराठी बोला ना। मैडम हिंदी पिक्चर देखते हो, आपको हिंदी नहीं आती है? आती है हिंदी लेकिन फिर ये मुझे मराठी नहीं आती सब, मैं फिर आप मेरे से गलती हो जाएगी, मराठी भाषा का अपमान हो, मैं ट्राई करता हूँ फिर भी, चलिए, है ना. ओके। आ, बोला तुम्ही हिंदीमध्ये, आम्हाला काही हाँ, प्रॉब्लेम नाही. ठीक है, तुमचा लँग्वेज प्रॉब्लेम आहे, आम्ही समजून घेऊ. प्लीज, थैंक यू मैडम. सर अभी पहले क्या होता था कि हम एक स्थान पे जाते थे, जैसे अभी हमने बताया कि कर्क लग्न की कुंडली है, उसमें भाग्य स्थान के ऊपर शनि है, गोचर में है ना, और जब शनि के ऊपर से रवि जाएगा वो भाग्य स्थान पे से जाएगा, तो पूरी 30 डिग्री हम गिनते थे पहले. बाद में आपसे सीखा तो अभी हम 3 डिग्री 20 कला देखेंगे,
तो बराबर। सिर्फ 3 दिन और 8 घंटे तक का उसका इफेक्ट Yes. रहेगा। यस, मतलब वो पूरे 30 दिन का इफेक्ट नहीं रहेगा, पूरे महीने का इफेक्ट नहीं रहेगा। नहीं रहेगा, अच्छा। नहीं रहेगा। और जब वो तक सूक्ष्मांश तक ही इफेक्ट रहेगा मतलब। 100%, 100%। ओके, ठीक क्योंकि है। अगर समझो हम ऐसा विचार करेंगे कि अगर सूर्य है या चंद्रमा है और शनि और पास हो रहा है ओवरलैप, हाँ। ओवरलैपिंग से, तो शनि वहाँ 110 डेज रहेगा, उसको आप अवॉइड नहीं कर सकते। तो जो बराबर। ग्रह दुखी होने वाला है वो 110 डेज के लिए रहेगा। तो वो हमको देखना चाहिए की त्या ठिकाणी कुठला ग्रह त्याच्यावरती पावसाळ होतोय, म्हणजे त्याची गती जी आहे त्याच्यावरून तुमच्या जीवनामध्ये फलादेश मिळेल। आता तो जर एखादा ग्रह त्याला रेट्रोगेट होणार असेल तर त्या ग्रहाला तो हर्ट करून तो मागे जाणार आहे आणि परत रिस्टार्टने तो पुन्हा त्याच्या जवळ येणार आहे। इट इज कॉल सेकंड स्ट्रोक ऑफ द ॲस्ट्रोलॉजी, सेकंड बरोबर, स्ट्रोक ऑफ द प्लॅनेट। बरोबर सर। कळलं? थँक्यू सर, व्हेरी गुड हा. इनसाइट। Yes. म्हणजे फक्त 3 डिग्री 20 अंशाचा जो सूक्ष्मांश आहे तो खूप क्रिटिकल आहे। पूर्ण Yes. राशीवर इफेक्ट होणार नाही, हो हो। नक्षत्रावर पण पूर्ण इफेक्ट होणार नाही। म्हणजे पूर्ण नहीं नक्षत्र नहीं, 13 नक्षत्र डिग्री। देखिए, एक मिनट में आपको क्लियर करता हूँ। लक्षात घ्या, नक्षत्राला आपण कधीही इफेक्ट देऊ शकत नाही, नक्षत्र आपल्याला इफेक्ट देतं। नाही नाही, तसं कारण नाही हा- सर। त्या नक्षत्रामध्ये म्हणजे त्या 13 डिग्री 20 मिनिटं हा, म्हणजे सूर्य जे असतो ते 14 दिवस पर्यंत असतो त्या नक्षत्रामध्ये। हा, तेवढा 14 दिवस इफेक्ट होणार म्हणजे नाही, नाही, इफेक्ट नाही होणार। नाही, फक्त नाही. 3 दिवस 8 8 तास, 8 तास। yes. ओके सर, ते अचूकतेकडे तुम्हाला जर जायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं कनेक्टिव्हिटी किती आहे त्याला महत्व आहे। बरोबर। आणि कनेक्टिव्हिटी कोण कितका कोण जास्त क्रूर आहे ते जास्त महत्वाचं आहे। म्हणजे हा, आणि दुसरा भाग तुम्हाला मी सांगतो आणखी एक। कसं आहे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखाद्या वर्षामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठेतरी पोलीस चौकी बघावी लागते। मी माझ्या पत्रिकेनुसार सांगतो, मला दरवर्षी पोलीसमधून काही ना काहीतरी समन्स येतं, ठरलेलं आहे। बरोबर, कारण आमच्या केसेस चालू आहेत, हे आहे, तर पोलीसमध्ये मला तिथे उपस्थिती द्यावी लागते। कधी कधी मी कोर्टाची केस बुडवतो, 3-3, 4-4 तारीख हे करत नाही, तर त्या घटना माझ्याशी निगडीत आहेत, मूळ कुंडलीशी। कळलं? बरोबर सर। हा, मग आता अशा वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये रटन म्हणजे अगेन अँड अगेन एखादी गोष्ट होण्याची शक्यता आहे, तर पर्टिक्युलर ह्याला कारणीभूत प्रत्येक वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे ग्रह आहेत। कधी कधी सांगतो तुम्हाला, कधी कधी एखादी व्यक्ती एका महिन्यामध्ये तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर सतत काही ना काही कारणामुळे त्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये आजारी असते। कळलं? बरोबर, आणि ती आजारी असताना रवी हा त्या ठिकाणी आजार बरा करणारा ग्रह आहे आणि शनी हा दीर्घकाळ आजार देणारा आहे। तर वर्षातून असा एखादा प्रसंग असतो की तुमची झोप 6 वाजता उघडते, इत्यादी दिवशी मी 9 वाजेपर्यंत झोपलेला असतो। लकी आहे सर। हां, म्हणजे मी झोपेबरोबर मला फार आवड आहे आणि मी जोपर्यंत झोप कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत मी उठतच नाही, ही माझी सवय आहे। पण कधी कधी मला 6 वाजता उठल्यानंतर ते उठावं लागतं, कधी उठावं लागतं हा एक भाग आहे। मिथुन राशीला ज्या वेळेला सूर्य जाईल त्यावेळेला मला जाग लवकर येते, हा मी ठरवलेला नियम आहे। मग अशा अनेक घटना, नॉट अबाउट मी, पण अशा अनेक घटना ज्या आहेत त्या जातकाच्या जीवनात एका पर्टिक्युलर वेळेला होत असतात। त्याला कारणं काय आहेत की त्या ह्याच्यामध्ये त्या राशीतून जाताना तिथे अशा अशा घटना घडू शकतात। कळलं? बरोबर। आता जेव्हा शनीवरून सूर्य जाणार हां, त्या सूक्ष्मांशावरून जायला पाहिजे ना सर? हां, नक्कीच। बघा आता तुम्हाला मी आणखी एक सांगतो, आपण एक म्हणजे एका राशीतले ग्रह पण वेगवेगळे सूक्ष्मांशामध्ये हो, वेगवेगळे या डिफरंट नवमांशामध्ये असतात। डिफरंट क्लबमध्ये असतील ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या डिफरंट टेबलला, तरीसुद्धा तुम्हाला जावं लागतं। कसं आहे की नवमांशाला डिफरंट राशीला पण असू शकतात ना ते? हो हो हो। यदा तेव्हा कसं बघायचं कदाचित सर? पंचग्रही होते, अष्टग्रही ही एकदाच माझ्या आयुष्यात बघितली होती, त्याच्यानंतर कधी बघितली नाही। पंचग्रही बघितलेली आहे। हां, मग त्यावेळेला काय म्हणता तुम्ही? नाही, डिफरंट नवमांश असलं हां, बरोबर आहे, तसं बरोबर पण आहे, असू शकतं ना? बरोबर आहे। मग डिफरंट नवमास असेल तर डिफरंट स्टेपला तो त्रास देणार किंवा यश देणार। बरोबर, यश, हां, यश पण आहे त्याच्यामध्ये, अपयश असं नाही आहे। राईट सर।
यश पण तिथे उपलब्ध आहे, अपयश पण आहे. डिपेंड, इट्स ऑल रिझल्ट डिपेंड अपॉन द प्लॅनेट ऍक्टिव्हिटीज, नथिंग एल्स. मंगळ हिंसेचा कारक आहे, त्याच्यापासून तुम्ही त्याला प्रेम करायला सांगू, मंगळाचा मनुष्य कधी प्रेम करत नाही, तो हिंसाकारकच आहे. सर, शुक्राचा म्हणजे आतुरता असते प्रेमासाठी. हा बोला, काय चौगुले बोला. जन्म कुंडलीत पापग्रह जर युवा अवस्थेत असतील बघा तर पहिली गोष्ट त्यांचा एक मिनिट सांगतो. एकदा झालेलं आहे. हे युवा आणि ज्या काही गोष्टी आहेत ना, हा ह्या स्वतःच्या मनाने लोकांनी ठरवलेल्या आहेत. ग्रह कधी म्हातारा बर होत नाही, ग्रह कधी पैदा होत नाही, ग्रह कधी बाल नसतो, ग्रह कधी कुमार नसतो. ही फक्त आपल्याला ही संकल्पना जी आहे ही 1980 साली निर्माण झाली. डिग्री वाईज बघितलं तर स्ट्रॉंग असतील तर कसं तेच आहे सांगितलं तुम्हाला, डिग्री एकच. वाईज एकच सांगितलं. ग्रह म्हातारा कसा होईल सांगा. हा बरोबर. ग्रह होईल का म्हातारा? मग नंतर तो म्हातारा झाल्यानंतर परत जवान होईल का? कसं होईल? एक लक्षात घ्या की ऍक्च्युअली प्लॅनेट पोझिशन मध्ये तुम्ही सूक्ष्मांश आणले तर त्याच्यावर हा तो नवमांश करायला लागला की नाही आपल्याला. हो मग जर समजा बरोबर. नवमांश नसते तो सूक्ष्मांश तयार झाला असता का? नाही. नसता नाही. त्यामध्ये जर समजा Yes. तुम्ही फलादेश देताय पुष्कर नवमांशावरून असं एक गृहीत धरा, तर हा पुष्कर नवमांश हा क्रिएटेड आहे. क्रिएटेड आहे. ओके. इट इज क्रिएटेड. येस. ओके सर, थँक्यू. पण सर वर्गोत्तम आपण बघू शकतो ना, पुष्कर नवमांश समजा हाँ क्रिएटेड असतो. वर्गोत्तम में अगर समझो, एक मिनट में बताता हूँ आपको. समझो चंद्रमा नीच का है और वृश्चिक राशि में है, जी और वृश्चिक नवमांश में पूर्वा भाद्रपदा नक्षत्र का अनुराधा नक्षत्र का चतुर्थ चरण आया, तो वर्गोत्तम नीच हो गया. मतलब वर्गोत्तम फिर भी एक लॉजिकल सॉल्यूशन है ना उस मतलब. नहीं, लॉजिकल मतलब वो वर्गोत्तम मतलब यहाँ भी वैसा ही है वहाँ भी वैसा है. इट इज कॉल्ड वर्गोत्तम. अगर समझो अभी हम देखते हैं कि वृश्चिक नवमांश अन्य राशि में भी आ सकता है. आ सकता कुंभ है. राशि में वर्गोत्तम नवमांश अगर आ गया चंद्रमा का तो वो क्रूरांश है, वो हॉरिबल है. तो व्हाट यू से मतलब मेरे हिसाब से सर ये पढ़ने के बाद सूक्ष्मांश के बेसिस के ऊपर पूरा फोकस रहा तो काफी फलित प्रिसाइज हो सकता है, सूक्ष्म हो सकता है. क्लियरिटी उसमें ही है. देखिए मैं आपको क्या बताया कि एक चंद्रमा अगर नीचांश में है, वृश्चिक राशि में है, और वो वृश्चिक नवमांश में अगर कुंभ राशि के अंदर धनिष्ठा नक्षत्र के चतुर्थ चरण में जाता है तो वहाँ क्रूरांश है. तो आप करोगे वाह वाह कितना अच्छा है, चलेगा ऐसा? नहीं चलेगा सर, बिल्कुल. मतलब अब तक सूक्ष्मांश पता ही नहीं थे ना सर. नहीं, एनीवे अगर नहीं थे तो बात अलग है. हाँ लेकिन मतलब आप इसलिए ये पूछना पड़ता है कि अभी तो वर्गोत्तम को भूल जाना है, पुष्कर नवमांश को भूल जाना है, बाल बाल अवस्था को भूल जाना है. मैं एक बात बताता हूँ, बाल अवस्था वो फालतू है, वो सब इन्होंने अपना अपने मन से डाला है. एक बात हाँ वो तो बताओ. अगर एस्ट्रोनॉमी में देखेंगे तो 2 घंटे बाद में अवस्था बदल जाएगी. हाँ नहीं वो बेवकूफ़ी है. वो लोग जो ये थे पहले क्या था मैं बताता हूँ आपको. जितने भी लोग हैं वो विलेज का काम करते थे, आज विलेज नहीं रहा. तो विलेज का काम करते तो उसको कुछ भी बोल के अपना भगाने का, पैसा लेने का, चले जाने का. साइंस नहीं था, समझ गए. बराबर है. अभी एक बात बताता हूँ मैं, अब मेरे तरफ से बताता हूँ. जैसे कि मेरा चतुर्थ राशि की जो वृश्चिक राशि है वो है हमारे यहाँ पर चतुर्थ स्थान में. मेरे खुद के चतुर्थ स्थानामध्ये माझे वृश्चिक रास येते. म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिक राशीचा अधिपती हा कोण आहे तर मंगळ आहे. बरोबर आहे नाही का? त्याच्यामध्ये जर चंद्र आला तर तो त्या ठिकाणी नीचेचा होईल की नाही? बरोबर आहे. आता त्या क्रूरांशामध्ये माझा मूळचा चंद्र आहे. वाक्य आहे का? मूळचा चंद्र आहे. तर चंद्र वृश्चिक राशीमध्ये होतो. मी माझ्या सगळ्या परिवाराला सांगितलंय की आमच्या घरी कधीही यायचं नाही. कळलं? आता चंद्र वृश्चिक है सर. वृश्चिक नवमांश में है, वो चतुर्थेश है ना. हाँ. तो मैंने ऐसा डिसीजन लिया है, ना हम भाई बीज करते हैं, ना राखी बांधते हैं, ना टीका लगाते हैं, कुछ भी नहीं, नथिंग डूइंग. ना पैसा मिलेगा ना पैसा लिया जाएगा. जो भी बात करना है
प्यार से बात करो, अच्छा बात करो. यहाँ पर हमको ओवाळणी करणार आणि नंतर जाऊन तिथे आमच्या विरुद्ध कारस्थानं करणार. त्यापेक्षा नातं न ठेवलेलं बरं. नाते वाईट. कळलं? तो ये मेरी भूमिका है मेरे प्लॅनेटरी पोजिशन की वजह से. शाह साहब कळलं? तर माझ्या उलट आहेत तुम्ही. मला अहो, तुम्ही नाती जाऊ दे. मी 670 लोक आहेत त्यांना पण माझं समजते मी. त्यांच्यासाठी रात्र पोस्ट टाकत असते. तुमचं आणि माझा स्वभाव एकदम रिव्हर्स आहे सर. नाही रिव्हर्स नाही, मी प्रॅक्टिकल आहे. आता समजा माझ्या ग्रुपमध्ये जर जो रेग्युलर अटेंडंट नसेल तर त्याला सरळ सांगतो बाय गुड नाईट, तुम्ही अटेंड राहत नाही, आपण काम करू. बाय बाय राम राम. हा, बाय बाय नाही, राम नाही. राम. तुम्ही जर येणारच नसाल क्लासला तर ग्रुपमध्ये कशाला राहता? सोडून द्या. तुम्ही क्लासला मेंबर आहात ना. बरं आम्ही काय तुमच्याकडून पैसे घेत नाही. जर तुम्हाला हजर नाही आणि रेकॉर्डिंग देत नाही म्हणजे तुम्ही उगाच तिथे लोकांना पाहायला येता का? रॉंग आहे. सिंह लग्न डेंजर होता है सर, सही में. नाही कडक डेंजर आहे नाही एकदम. आहे, डिसिप्लिन देवरे आहे. सर कडक. सर नाही सर कडक नाही, मार्केटमध्ये डिसिप्लिन आहे. कडक मास्टर हेडमास्टर. नहीं डिसिप्लिन है, डिसिप्लिन. नहीं मैडम ठीक है, होना भी चाहिए सर, होना भी चाहिए. नाही डिसिप्लिन असेल तर सगळं टिकायला मध्ये. अभी मैं आपको बताता हूँ शाह साहेब, असं आहे आता दशमाधिपती माझा शुक्र आहे, बरोबर आहे. बरोबर. तो मिथुन राशीमध्ये आहे. तर त्या मिथुन राशीच्या अनुषंगाने मी कस्टमरशी ॲडजस्टमेंट निश्चित करतो, त्याला हाकलत नाही कधी. गॉट इट? ओके. राईट सर. कारण दशमात वृषभ राशी आहे, ती गोड आहे, स्वीट आहे. म्हणून माझ्या कस्टमरशी मला व्यवस्थितच बोलावं लागतं आणि माझी ती सवय आहे. त्याच्याशिवाय प्रगती होणारच नाही. तिथे मी उद्धत कधीच बोलणार नाही. मॅडम मिथुन राशीतला हा प्रभाव आहे. तर इथे छान, विचारू का एक म्हणजे तुम्ही जे म्हटलात ना की तुमच्या चतुर्थामध्ये वृश्चिक रास आहे, चंद्र क्रूरांशमध्ये, म्हणजे ते आपलं चतुर्थ स्थान हे मातृभूमी किंवा आपलं घर, मग तिथे त्या ग्रहाला तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं नाहीये म्हणून तुम्ही असं मला हे ते करता का ऍक्टिव्ह की कर, मला बॅड एक्सपिरियन्स आलेला आहे. म्हणून नाते कोई किसी का नहीं, झूठे हैं सारे नाते, नाते हैं नातों का क्या, तेरा खून ही तुझे आग लगाएगा. कळलं? हम्म. अकेला आया है अकेला जाना है. असं आहे तुमचं जीवनाचं वाक्य. म्हणजे निर्मलाताई मला बेळमकर त्यांना ना काहीतरी मगाशी प्रश्न विचारायचा होता, त्याने हात वर केला होता आणि ते थांबलं. झालं क्वेरी क्लिअर? झालं क्लिअर झालं. माझा मुलगा जरी घरी आला तरी सांगतो कधी निघणार आहे, पहिला बोल. इथे बसून टाईमपास करू नको. तर काय हे किती कडक बाबा. नाही नाही, त्याला बिचारा त्याच्या घरी, मुलगा. त्याला घर दिलेलं आहे ना, त्याच्या घरी जावं, आनंदात बसावं. आम्ही त्याच्या घरी जात नाही, त्याला डिस्टर्ब करत नाही, त्याने आम्हाला डिस्टर्ब करू नये. अय्या हा फार निराळ कॅरेक्टर आहे. वियर्ड आहेत एकदम तुम्ही. नाही नाही येत नाही. आता त्याच्याशी रोजचं बोलणं आहे. माझी बायको त्याला जेवण वगैरे सगळं देते, सगळं तिचं आईचं प्रेम आहे. पण तू इथे येऊन टाइमपास करू, तुझं घर आहे ना, तिथे बस. ते पण तुमच्या मिसेसला वाटत असेल तर मुलगा माझ्या जवळ मग असावा. त्याच्याकडे जायचं राहायला. अय्या म्हणे किती बापरे हुकुमशहा आहात तुम्ही. सद्दाम हुकुमशहा हुसेन नाही नंतर आहे. नंबर तुम्ही, सेकंड नंबर. इकडे हुकुमशहा तो नाही सद्दाम हुसेन होता कडक हुकुमशहा, इकडे तुम्ही. हुकुमशहा नाही नाही, नाही डिसिप्लिन. मॅडम तसं सर नाही. सर सब्जेक्ट पे एकदम आते हैं प्लीज. सर सर प्रॅक्टिकल सब्जेक्ट पे आते हैं. सर सब्जेक्ट पे. प्रॅक्टिकल सर. चला पुढे जाऊया. अधिक सर सर एक चीज सीखनी है आपसे अभी इस पर्टिकुलर सर्वोत्तभद्र चक्र में. बोलो बोलो. जब गोचर में, हम अभी नेटल की बात नहीं कर रहे हैं, सिर्फ गोचर की बात कर रहे हैं. गोचर में कोई ग्रह जो मूवमेंट में है वो किसी परिस्थिति से एक दूसरे को वेध ले रहे हैं. हाँ उस टाइम पे ये तो यूनिवर्सल वेद हो गया, उसमें नेटल का कोई ज्यादा इफेक्ट है नहीं कि फॉर एग्जांपल कि आज कोई पर्टिकुलर शनि आज सूर्य को हाँ वेद हाँ ले रहा है, हाँ तो शनि का सूर्य का जो वेद है उसका यूनिवर्सल इफेक्ट हाँ. क्या आएगा पूरी यूनिवर्सल मनुष्य जाति के ऊपर, उसका यूनिवर्सल इफेक्ट क्या आएगा, एक क्वेश्चन. दूसरा सर उसी के अंदर कि जब वो वेद जा रहा है पर्टिकुलर स्वर या व्यंजन से जा रहा है, कोई तिथि से और वार से जा रहा है, तो उसका कंबाइंड इफेक्ट हम कैसे कैलकुलेट करेंगे? बता दो मैं. अभी हमने सप्तशलाका की बात की थी. जी सर. सप्तशलाकाचा विषय निघाला होता त्यावेळेला आपल्याला तिथे भूकंप झाला आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10,000 लोक मेले.
आणि तो जेव्हा आम्ही रेकॉर्ड काढला तर त्यावेळेला आकाशामध्ये खगोलीय असा वेध लागला होता, म्हणून तिथे व्हेनेझुएलाला भूकंप झाला आणि त्यावेळेला आकाशामध्ये तिथे पर्टिक्युलर वेध लागला होता आणि त्याच्यामुळे ती घटना जी आहे ती त्यांच्या प्रांतात झाली, त्यांच्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूडला झाली. आता अशा वेळेला सप्तशलाकाचा जो भाग आहे ना मॅडम, तो सप्तशलाकाचा भाग त्याच्यामध्ये उपयोगात आणायचा. म्हणजे हे जागतिक ज्याला आपण मेदनीय म्हणतो त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगाचं आहे. म्हणजे जागतिक काय घटना घडवू शकतील. आता हर्मुसचं कालचं परत वापर पुन्हा युद्ध सुरू झालं तर त्यांनी जो शहासाहेबांनी प्रश्न विचारला आहे तर त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्याला विचार करू शकतो. मग त्या ठिकाणी इत्यादी ठिकाणी घडणाऱ्या घटना कधी कधी आपल्याला जर विचारात घ्यायच्या असतील जनरली तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा विचार करायला लागतो. 1906 सालचं एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये जे काही फलादेश होते तर जागतिक घटना कशा तऱ्हेने होती. त्यावेळेला राज्य होतं, राजे होते, त्या दरम्यान ब्रिटिश राज्य होतं. तर त्या लेखकाने ते साधारणतः 1895 साली ते पुस्तक लिहिलं होतं. ते मला मिळालं तर झेरॉक्स मी तुम्हाला पाठवेन. म्हणजे तेव्हा सुद्धा सर्वतोभद्र चक्रामध्ये जागतिक घटनांचा विचार केला जात होता. फिर उसमें स्वर व्यंजन को कैसे यूज करेंगे? स्वर व्यंजन जो है वो हमारा स्वर और व्यंजन आकाशातून आलेले आहेत. जे काही आपली नावं वगैरे ठेवली जातात त्या ह्याच्यामध्ये त्याचं जे व्हायब्रेशन असतं ते आपल्याला खगोलातूनच मिळतं. म्हणजे जो मधला जो पार्ट आहे गाभा, मधला गाभा, ज्याच्यामध्ये आपण बघतो की एखादं कलिंगड किंवा एखादं टरबूज जेव्हा जन्माला येतं तर त्यावेळेला आपण एक छोटीशी बी लावतो, त्याचं ते आकार घेतं. त्या आकारामध्ये अनेक बिया आतमध्ये असतात आणि त्या बियानंतर त्या डेव्हलप करत जातात. त्या बियापासून ते कलिंगड मोठं होतं किंवा ते टरबूज मोठं होतं. तर तसं स्वर आणि व्यंजनाचा जो भाग आहे तो संकेतशास्त्र आहे त्याच्यामध्ये, की त्याची व्यंजनं आणि स्वराचा आकाशामधून निघणारे स्वर आणि व्यंजन जे आहेत ते आपल्या जीवनशैलीवरती तिथे इफेक्ट करत असतात. आणि त्यावेळेला तुम्हाला तुमचा धोका कुठल्या व्यक्तीपासून असेल, तुम्हाला धोका कुठल्या माणसापासून असेल किंवा तुम्हाला यश हे कोणत्या नावापासून मिळेल किंवा स्वरापासून मिळेल किंवा व्यंजनापासून मिळेल, अशा तऱ्हेचा विचार करा. त्याला चंद्र हा कारणीभूत सांगितलेला आहे. कारण चंद्र हा आपल्या पृथ्वीपेक्षा अतिशय जवळचा प्लॅनेट आहे म्हणून. कळलं? बरोबर सर. फार इंटरेस्टिंग क्लास चाललाय मॅडम. तुम्ही हा प्रोग्राम व्यवस्थित ठेवा तुमच्याकडे. होय होय. सप्तशलाका काय आहे ते आता माझा प्रश्न तो जरा एक्सप्लेन करा जरा प्लीज. नाही, याच्यावर आता नाही नवीन नवीन करता. ऐकायला नंतर मिळते. सर. पंकिल सर शाह तुमचे आभार हा. तुमच्यामुळे नवीन सर नवीन अजून कळतंय क्वेश्चन मला संपले बरं. नाहीये माझे, प्लीज. हा तरी पण तुमच्यामुळे बरंच नवीन नवीन वर्ड आमच्या कानावर जात आहेत हो. हा बोला देवारे सर बोला. बोला सर, तुम्ही सांगा मला. सर आणि तुम्ही सर बोला. आता नाही सध्या सप्तशलाका ते काय आहे जरा शुक्राचा सांगा. वेद आज आज फॉर एक्झाम्पल टुडे सध्या शुक्राचा एक वेद आग्नेय दिशामधून केतूला लागतोय. म्हणजे अश्लेषा 2 मध्ये शुक्र आहे आणि विचक्षणांश मघा 3 मध्ये केतू आहे. मग आणि अक्षर उ आहे. बरोबर. ब वृषभ राशीतलं आहे. हा, मग तिथे उ अक्षर आहे. मग त्याला आपण कसं बघणार सर? त्याच्यामध्ये जागतिक घटना घडायची असेल तर एखादा कलावंत कलाकार आजच मेलेला आहे. बॉनी कपूर आत्ता त्याच्यामध्ये दिसत होता. कळलं? ओके. म्हणजे शुक्र आणि केतूचा वेध जो आहे तो जागतिक समाचारामध्ये तुम्ही बघितला. तुम्ही जर न्यूयॉर्क टाइम्स वाचला तर अशा अनेक घटना तुम्हाला तिथे डिटेल्समध्ये येतात. वॉशिंग्टन टाइम्सला सुद्धा आहेत. बरोबर. असं आहे. म्हणून त्या ठिकाणी घडामोडी ज्या होतात, एखाद्या कलावंताचं एखादी आग लागणं, एखाद्या ठिकाणी काही घटना होणं, अशा ज्या काही समजा उद्या कांदिवलीमध्ये काही घडलं तर अशा काही घटना आपल्याला ऐकायला येतात. तर त्याला कारणं तशी असतात. बरोबर सर. याच्यातून सगळ्या तऱ्हेची उत्तरं जी आहेत ना ताई, ही आपल्याला मिळू शकतात. फक्त फलादेश करतेवेळी आपलं डोकं चाललं पाहिजे. उद्या तुम्ही जर शिकवायला घेतलं तरी सुद्धा हरकत नाही, तुम्ही शिकवू शकता, नो प्रॉब्लेम. बोला.
तो स्वर आणि व्यंजनाचं कळलं. आठले आकाशातले सरांना जे काहीतरी विचारायचंय का? आठले सर नाही. ओके. विचारा. सर इसका प्रश्न कुंडली बना के यूज कर सकते हैं क्या? 100%, 100%। मोमेंट के ऊपर जैसे अगर किसी का प्रश्न निवारण करना हो तो वहाँ पर उदित लग्न और लग्नाधिपती अगर गलत सेक्टर से जा रहा है तर चुकीच्या सेक्टरमधून, चुकीच्या नवमाशामधून, सूक्ष्मांशामधून जर भ्रमण करत असेल तर जातकाला वर्तमान काळामध्ये त्या काळापुरता काही वेळेला तिथे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आपण प्रश्नकुंडलीसाठी विचार करू शकतो. अधिकतम त्याच्यामध्ये महादशा, अंतर्दशा, प्रतिअंतर्दशा, प्राणदशा इथपर्यंत प्रश्नाला घेऊन जाऊ शकतो. सगळ्या सोयी आपल्याकडे उपलब्ध आहेत. ओके सर, यस. तो एक बार प्रश्न कुंडली का क्लास लीजिए सर, कोई भी एक पर्टिकुलर के एग्जांपल ले करके. हा, अगला वीक प्रश्नकुंडली में बघा, दोन पार्ट आहेत प्रश्नकुंडली. जसं आपण अभी भी अपने पास टाइम है, अगर 10-15 मिनट आप प्रश्न कुंडली के ऊपर कोई नाही, अभी नाही. मी तुम्हाला सांगतो, प्रश्नकुंडलीच्या ह्याच्यामध्ये जसं 249चा आपण जो काय विचार करतो तो प्रश्नकुंडलीचाच एक आधार आहे. नाही, सर्वतोभद्रमध्ये प्रश्न कुंडली आता सध्या नाव करून म्हणून जे आपण चार्ट प्रश्न चार्ट बनवतो, प्रश्न कुंडली काढतो, त्याच्यामधून आपल्याला उत्तर शोधायचं असेल हो, त्यावेळेला तुम्हाला वेदाशिवाय आणि सूक्ष्मांशाशिवाय उत्तर मिळणार नाही. पहिली Right. गोष्ट, कुठलीही प्रश्न कुंडली बनवताना जसं आता हा महिना कुठला आहे तर त्या ठिकाणी आता हा जून महिना संपायला आलेला आहे. राईट. जून महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या 1 तारखेला येईल. त्यावेळेला संध्याकाळी 7:30 वाजता मकर लग्नाचा उदय होईल. हा नियम आहे. म्हणजे त्यावेळेला जातक आपल्याकडे आल्यानंतर उदित लग्न हे मकरच असणार आणि त्या मकर लग्नाचा अधिपती हा जो आहे तो पराक्रम स्थानामध्येच असेल आणि तो शनी आहे. कळलं? बरोबर सर. सर याच्यामधून आपण गुणमेलन पाहू शकतो का? काय आलं? गुणमेलन लग्नासाठी गुणमेलन हा तुमचा तक्ता जो आहे ना, ते 8 गुण, नाडी वगैरे सगळे, नाडीला 8 गुण आले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 घ्यायचं तर घेऊ शकता, असं काही नाही. पण याच्यामध्ये गुणमिलन सांगतो तुम्हाला. आता जर समजा एखादी व्यक्ती असेल आणि त्याला नवरा म्हणून तिथे आपण विचार आला आणि त्याचा जर लग्नाधिपती तस्करांशमध्ये असेल तर तुम्ही रेकमेंड करू शकाल सर? पॉसिबल नहीं है, हाँ, नहीं करना चाहिए. नाहीच करणार ना. नहीं करना. हं. कैसे करेंगे? अगर गुण में हमको उसके दुर्गुण को हम रेकमेंड करेंगे क्या? आपण त्याची बिलकुल नाही. दुर्गुण त्याला नाही नाही, फार छान आहे, हा चोरी करतो, हा फार छान आहे, तस्करांमध्ये आहे ना, एकदम उत्तम. आता ज्या कालच्या पण पुण्यामध्ये घटना एकमेकांचं घडली, गुणमिलन आपण जे ग्रहांतर्फे करतो, ग्रह मैत्रीवरून बघतो, तशी सोय आहे का असं त्यांना म्हणायचंय. मग तेच म्हटलं ना की तुम्ही ती सोय केल्यानंतर याच्यामध्ये तोच भाग आहे की त्या मुलाच्या पत्रिकेत किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये जी पुण्याला घटना झाली, तिने खून केला, अजून तो नक्की झालेला नाही, ती आरोपी आहे फक्त. कळलं का? तर त्या ह्याच्यामध्ये अशा तऱ्हेचे गुणमिलन त्यांनी जर ती पत्रिका तपासली असती, त्याच्यामध्ये जर पत्रिकेमध्ये ज्योतिषांनी सांगितलं असतं की अशी घटना होण्याची शक्यता आहे, मुलीकडून थोडंसं तुम्ही हे करा, अवॉइड करा, तर असं कोण ऐकेल का? तर ती सुद्धा सर्वतोभद्र चक्राची पत्रिका आपण शोधू शकतो. आता मी तारीख मागवले, बघूया, तारीख मिळाली तर मी पोलीसमध्ये फोन केला होता, तर ती जन्मतारीख मिळाली तर त्या मुलीची पत्रिका मांडली. कळलं का? काही पुन्हा तर हेडक्वार्टरला फोन ह्याच केला. रिलेटेड एक प्रश्न विचारू का? हा जसं हा, विचारा आता विचारा मॅडम, विचारा हा, बिलकुल. की जसं आता गुणमिलन केलं जातं आणि चंद्र म्हणजे हे जे नवतारावरनं आपण बघतो की जन्म संपत म्हणजे आपल्या 3, 5, 7ला अवॉइड केलं पाहिजे. पण आजकाल आता पाहिलं मोस्ट ऑफ द टाइम 90% तर लव्ह मॅरेजेस होतात. त्याच्यात बघितली जात नाही आणि नंतर कळलं एखाद्याला की असं आपली जुळत नाहीये पत्रिका. मग अशा केसमध्ये त्या ह्याला काय एखाद्याला आपण म्हणजे बघा, सल्ला देणार? बरोबर. आता असं आहे मॅडम, सांगतो किंवा तुम्हाला. घरातच आपले ज्या जन्माला आलेत त्यांचेच जे तारे आहेत ते आपल्यापासून 3, 5, 7ला आले तर अशा ओके केसमध्ये ओके, फाईन. असं आहे की मॅडम, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला होता 1993 साली, बरोबर आहे? हो.
त्यावेळेला त्याच्यातला एक आरोपी जो आहे तो आरोपी माईनला राहायचा आणि तो जेलमध्ये गेला. त्याची बायकोही जेलमध्ये गेली. बायको जेलमध्ये गेल्यानंतर त्याची बायको ऑलरेडी प्रेग्नंट होती. त्या मुलीचा जन्म हा त्या जेलमध्येच झाला. बरोबर आहे. बरं. तो आरोपी वेगळ्या कास्टचा होता म्हणून आपण त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. आता राहिला भाग काय की जर समजा अशा वेळेला एखादी घटना तुमच्या म्हणण्याप्रमाणे मॅच मेकिंग करायची आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हा म्हणजे आपण जे ऍग्री मॅच मेकिंग म्हणतो हा ऍग्री. जगामध्ये कार्यानुसार. हा, कुठलाही विवाह हा ऍडजस्टेबल असतो. हो दॅट्स ट्रू. विवाहामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या दोन्ही मताने तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. मग तुम्ही लेडी डायना बघितली तर लेडी डायनाचं लग्न कर्क होतं. बरोबर आहे. एक मॉडेलचा विवाह हा राजघराण्यामध्ये बकिंगहॅम पॅलेसमध्ये झाला. बकिंगहॅम पॅलेसमध्ये झाल्यानंतर त्या व्यक्तीचा जो काही लग्न होतं ते कर्क होतं. कर्क लग्नाचा अधिपती चंद्र आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर सर. 1962 सालची पत्रिका आहे ती. त्याच्यामध्ये लग्नाधिपती शनियुक्त आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी तिचं मन रमलं नाही कारण तो विषयोग आहे. गॉट इट मॅडम? आणि चंद्रामुळे विषयोग असं आणि त्यामुळे ते लग्न पुढे एवढं सक्सेस झालं नाही, नाही पुढे एवढं असं सक्सेस नाही. तिला बघा बकिंगहॅम मनच नाही पॅलेसमध्ये लागलं. म्हणजे त्या ठिकाणी राजाच्या घरामध्ये ती आज असती तर प्रिन्सेस असते. मी ती त्या Right. ठिकाणी राणी असते आज. पण नाही, तिच्या नशिबात नव्हतं ते. कारण लग्नेश जो आहे तो सप्तमामध्ये शनी चंद्राची युती. बरोबर आहे. म्हणजे तिथे तुम्ही सर्वतोबद्ध चक्राची पत्रिका बनवा का आणखी कसली बनवा. बरोबर. आता उदाहरण तुम्हाला कळलं. दुसरं उदाहरण देतो. कर्क लग्न सोनिया गांधींचं आहे. त्या लग्नामध्ये शनी आहे. त्यांचा सप्तमेश लग्नात आहे. बरोबर आहे. त्यांच्या पंचम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे. त्याच्यामध्ये रवी केतूची युती आहे. रवी आम्ही म्हणतो पतीचा कारक आहे. तो केतुयुक्त आला. त्यांना पतीचा त्याग करावा लागला. बरोबर आहे. पत्रिका मुळाची जन्मकुंडली तेच अर्ध दाखवतच आपल्याला की काय होऊ शकतं. आता ऐका ना मॅडम. काय 2 मिनिटं. होणार आहे नक्कीच. आता ऐका ना 2 मिनिटं. आता त्या ठिकाणी पंचमात रवी केतूची युती आहे. इट इज नॉट परमिटेड. त्यांचा चंद्र 12व्या स्थानामध्ये आहे. लग्नेश 12व्या स्थानामध्ये आहे. म्हणून त्या परदेशातून आपल्या भारतात आल्या आणि राहायला लागले. त्यांची मिथुन रास आहे. मिथुन राशीमध्ये असणारी व्यक्ती चंद्र ही वेल नोन असते. सगळ्याकडे परिचित असते. त्यानंतर हा नियम आहे. त्यानंतर षष्ठ स्थानामध्ये त्यांचा मंगळ आहे आणि तो मंगळ धनुराशीचा आहे. त्याची 8वी दृष्टी लग्नस्थानावरती आहे. कळलं. आणि 8वी दृष्टी लग्नस्थानावर असल्यानंतर तिथे कोणता ग्रह आहे तर शनी आहे. त्यांनी कोणाशी वैर घेतलेला आहे? सप्तमाधिपतीशी घेतलेला आहे आणि अष्टमाधिपतीशी घेतलेला आहे. त्यावेळेला तुम्हाला तर सांगायला नको राजीव गांधींचा मृत्यू कसा झाला? अपघाती झाला ना. घातपाती झाला ना. मग जेव्हा असे योग आपल्याला जर कळले नाहीत तर आपण ती पत्रिका कशी मॅच करू? त्याला सर्वतोबद्ध चक्राचा काही उपयोग होत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्हाला जे नॅटल चार्ट आहे जो आपल्याला ज्याला लग्नकुंडली म्हणतो ती लग्नकुंडली अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यातूनच सर्व गोष्टी घडामोडी होत असतात. आता मी तुम्हाला जी सोनिया गांधींची पत्रिका सांगितली, लेडी डायनाची पत्रिका सांगितली, ह्या पत्रिका जर असतील तर त्या ठिकाणी असणारे ग्रह एकमेकाशी कुयोग करत असतील तर त्याचा फटका हा आपल्या जीवनावरती होतो. दुसरी गोष्ट, मंगळचंद्र हा समसप्तक योगामध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. तर चंद्र हा मिथुनेचा आहे आणि तो लग्नाधिपती आहे. म्हणून त्या आज प्रसिद्ध नेत्या आहेत. कळलं. आणि चंद्रमंगळ जेव्हा समसप्तक करतो तर त्यावेळेला त्या व्यक्तीवरती अनेक प्रकारची संकटे येतात. कारण लग्नावरती पण त्याची दृष्टी आहे. हा दृष्टीचा फलादेश आहे आणि कुयोगाचा फलादेश आहे. त्यामध्ये प्रीती षडाष्टक जरी असला तरी सुद्धा मृत्यू घडला, तो काही थांबला नाही. पत्रिका अशी एक्सप्लेनेशन करणं अत्यंत गरजेचं आहे.
Darvikram madam, is it right or wrong? तर ऐकते ऐकते. इंदिरा गांधींची जर पत्रिका बघितली ना तर बघितलं ना, कर्कलग्न 1911 आहे, कर्कलग्न आहे, मकर रास आहे त्यांची, सप्तमात चंद्र आहे, लग्नात शनी आहे. चंद्र हर्षण युती आहे ती हा, मग त्या ह्याच्यामध्ये सप्तमात. वैवाहिक जीवन बघितलं तुम्ही काय आहे. हो, आणि त्यांचा मृत्यू पण अपघाती झाला ना. हा, त्यांच्या षष्ठ स्थानामध्ये राहू आणि शुक्राची युती होती आणि हो. तो जामित्र योग होता. बरोबर. असं आहे बघा, मृत्यूपर्यंत होत असताना ज्योतिषामध्ये कधीही चर्चा करू नका, कारण आपल्याला तेवढे अधिकार परमेश्वराने दिलेले नाहीत, ना जन्माचे दिल्यात ना मृत्यूचे दिल्यात. पण तरीसुद्धा ज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो, पण पर्टिक्युलर टाईमलाच मृत्यू होईल असं नाही. पण आता मी जेव्हा सोनिया गांधींची पत्रिका कथन केली, अशा पत्रिकेतले योग तुम्हाला पाहता आले पाहिजेत की नाही? आले पाहिजेत, Yes. That आलेच is true. पाहिजेत. आणि त्यासाठी आता हे जे आता मर्डर झालेले आहेत ना, हे इंदिरा गांधीची तो काय अपघात नाही, मर्डर आहे ती. हो हो डायरेक्ट गोळ्या घालून हत्या झालेली आहे, ते पण अंगरक्षकाकडून. म्हणजे षष्ठस्थान बिघडलेलं असणार. आलं लक्षात? त्याच्यानंतर दोन्ही मुलांचा अपघात झाला, घातपात झालेला आहे. बरोबर आहे, विमान दाखवतो. एकाचं पाडलं गेलं. मग हे सगळं आता इव्हन मी सांगते, हे जे आपले गोपीनाथ मुंडे होते त्यांना चान्स होता पंतप्रधान पदाचा, पण त्यांचाही घातपातच झालेला आहे. मी त्या दिवशीच सांगितले हे त्यांची सरळ सरळ मर्डर आहे. पण एकाही पेपराने हे नाही घाबरून कोणीच ती न्यूज केली नाही. पण माझं एकटीचं कोण ऐकणार असं झालं त्यावेळी. नाही, आता राहू द्या. नाही, मला खरं बोलायची सवय आहे ना, आणि स्पष्ट आहे, मी स्पष्ट बघता. लोकमान्य टिळक कसे स्पष्ट बोलायचे तसे मी स्पष्ट बोलते. हा, तर मध्ये तुम्हाला हा बोला बोला. शुभ अर्घला अशुभ अर्घला तो विषय होता ना. काय म्हणता? शुभ अर्घला हा, तो आणि विषय आता अशुभ म्हणजे अर्घ. कसं करायचं मला तेच कळत नाही आता. म्हणजे आता नाही, आहे ना, अर्धाला वेळ आहे, सुरू करू. भरपूर आहे वेळ. अर्धा तास अर्धा तास 25 मिनिटं आहे. आहेत. 25 मिनिटं आहेत. नाही, हरकत नाही, माझा काही प्रॉब्लेम नाहीये. मी फक्त घड्याळ नाही, बघितला. तुम्ही त्या अर्घाला सांगाच. हा. आता कोणी काही प्रश्न विचारू नयेत कृपा करून. त्यांच्या अर्घाला त्यांच्या बोलून होऊ दे, नाही तर मग परत ते पुढच्या शनिवारपर्यंत जाईल. सर बोला. अर्गला हा जो भाग आहे, हा अर्गलाचा मुख्य विषय जो आहे तो पराशरींचा आहे. आणि त्या ह्याच्यातून पराशरींनी अर्गला हा जो पहिला अर्गलाचा अर्थ काय, तर आपल्या घराला एखादं कुलूप लागणे, तसेच त्या ठिकाणी आपल्या स्थानाला कुलूप लागणे आणि त्या ग्रहाला पुढची दिशा बंद असणे. म्हणजे तो काही फलादेश देतेवेळी त्या जातकाला तसा फलादेश देऊ शकत नाही. म्हणून ही जी अर्गला आहे ती शुभ आहे, तर तो निश्चित चांगला फलादेश मिळेल आणि त्याला बंधनं तुटतील. म्हणजे काय की तो शुभ अर्गलाचा आहे. पाप अर्गला जी आहे, जी अशुभ आहे, त्या अशुभमध्ये तुम्हाला रुकावट आहे. आता आपण म्हणतो रुकावट केले खेद आहे. मग तशा रीतीने आपल्याकडे पत्रिका जर आली तर त्या ठिकाणी पत्रिका वाचण्याची जी काही शैली आहे, आपण पत्रिका वाचतो, हा इथे आहे, तो तिथे आहे, तो छान आहे, तो फार हा असा आहे, ते आपण सांगून टाकतो. पण अर्गला ही तयार होते, तर त्यावेळेला चांगली अर्गला कुठे तयार होते, तर धनस्थान, दशमस्थान आणि लाभस्थान. लाभस्थान हे अतिशय सगळ्या अर्गलांसाठी महत्त्वाचं आहे. सगळ्या एकूण एक ज्या अर्गला पॉझिटिव्ह असतील त्यासाठी तुम्हाला लाभस्थानाचा विचार करणं गरजेचं आहे. मग आता त्याप्रमाणे ग्रह हा अर्गलातून कसा फलादेश देणार असेल, तर पहिलं प्राधान्य काय मॅडम, की पहिलं प्राधान्य असं आहे की तुम्हाला जर 3 शुभ ग्रह असतील, म्हणजे प्रथम स्थानामध्ये, धनस्थानामध्ये, दशम स्थानामध्ये आणि लाभस्थानामध्ये, तर सगळ्यात उत्तम अर्गला म्हणून हा सूचित केलेला विचार आहे. उत्तम अर्गला जर आता उदाहरणार्थ समजा की चंद्र धनस्थानामध्ये आहे, दशम स्थानामध्ये गुरु आहे आणि लाभस्थानामध्ये शुक्र किंवा रवी आहे असा, तर त्या ठिकाणी शुक्र किंवा बुध आहे, तर त्या ठिकाणी ती उत्तम अर्गला म्हणून विचार केली जाईल. मग तसंच त्या ठिकाणी आपण बघितलं तर हे 3 शुभग्रह, उदाहरणार्थ समजा की धनस्थानामध्ये गुरु आहे आणि दशम स्थानाशी संबंधित जर एखादा बुधासारखा ग्रह असेल तर शुक्र लाभस्थानामध्ये येईल.
मग त्यावेळेला ती शुभ अर्गला, आणि ती शुभ अर्गला असेल तर इत्यादी कुठलेही ग्रह आपल्या प्रगतीमध्ये बाधा आणू शकत नाही, असं पराशरांनी त्याचा उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये केलेला आहे. तर ही शुभ अर्गला पाहण्याची. मग आता त्याच शुभ अर्गलामध्ये थोडीशी कमकुवत जेव्हा होते, तर अशा ह्या शुभ अर्गलेमध्ये जे मी तुम्हाला योग सांगितले शुभ ग्रहाचे, त्यावेळेला तुम्हाला निश्चितच कमी कष्टामध्ये तुमच्या आयुष्याची प्रगती ही निश्चित ठरलेली असते. पण त्याला कष्ट कमी असतात. कदाचित तुम्ही अशा ठिकाणी जन्म घेता की जेव्हा तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नसते, तिथे प्रिपेड तुमचं मोबाईलचं कार्डसुद्धा तिथे रिचार्ज लाईफ टाईम केलेलं असतं. अशा तऱ्हेचं तिथे त्या ठिकाणी त्याचं भाग्य असतं. हे शुभग्रहाची शुभ अर्गला झाली. आता त्यामध्ये शुभ अर्गला आणखी काय आहे, तर समजा धनस्थानामध्ये सूर्य आहे, दशम स्थानामध्ये शनी आहे आणि लाभस्थानामध्ये मंगळ आहे. असे तिन्ही पापग्रह आहेत, निगेटिव्ह आहेत. तर त्या अर्गला ही शुभ होईल, पण ती शुभ क्षेत्राशी होईल, पण त्याला कष्ट करूनच त्या ठिकाणी यश प्राप्ती करावी लागेल. म्हणजे तुम्हाला अर्गलाचा जो शुभ अर्गलाचा विचार, त्याच्यामध्ये पापग्रह पण येऊ शकतात, शुभग्रह पण येऊ शकतात. मग मिक्स काय आहे, तर यदा कदाचित एखाद्या शुभ अर्गलेमध्ये आणि अशुभ अर्गलेमध्ये, म्हणजे अशुभ म्हणजे पापग्रहाच्या धनस्थानामध्ये समजा चंद्र आहे, दशम स्थानामध्ये सूर्य आहे म्हणजे तो पापग्रह आहे, आणि लाभस्थानामध्ये मंगळ आला तरीसुद्धा तो सक्सेस होणार, म्हणजे होणार, पण परिश्रम करावे लागतील. म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा अर्गला निर्माण होते शुभ, त्यावेळेला धनस्थानामध्ये शुभग्रह असणं अत्यंत आवश्यक असेल, तर तुमचं सुरळीत लाईफ होते. म्हणजे ते म्हणजे इझी, ज्याला आपण सुरळीत म्हणतो, इझी होईल. पण तिथे जर समजा पापग्रह आला तर कष्टमय होईल. सुरुवातीला कष्ट हे कारण का की आपल्या आयुष्यामध्ये धनस्थान हे आरंभी स्थान आहे आपल्या जीवनातलं. मग तिथे जर पापग्रह असेल तर त्या ठिकाणी तुमचा आरंभ हा थोडासा कष्टमय होतो, पापी होत नाही, कष्टमय होतो. गॉट इट? ताई बोला. ऐकतेय, सर शांतपणे सगळं ऐकतेय. ती लग्न कुंडली आहेत ना सर? हा, लग्न कुंडलीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित विचार करून अर्गला ठरवायची आहे. मी तुम्हाला दोन्ही अँगल सांगितले. यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या दशमस्थानात ग्रह असणं फार गरजेचं आहे. ही पहिला प्रामुख्याने शुभ अर्गला म्हणून सुचवलेली आहे. त्यावेळेला इत्यादी कितीही संकट आली, काही आलं तरी सुद्धा अर्गला जी आहे ती आपल्याकडे सांभाळली जाईल. अर्गला शुभ परंतु शुभ अर्गलाची जर महादशा आली नाही तर महादशेचा तुम्हाला अंतर्दशा येणार. महादशेचा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला अंतर्दशा फायदेशीर येईल, कधी प्रतिअंतर्दशा फायदेशीर. महादशा म्हणजे सगळं जीवनशैली आहे असं बिलकुल नाही. 1920 सालाच्या अगोदर महादशा कुठे होती? हो 1920 सालाच्या अगोदर महादशा कुठे होती? मीना रावनी तयार केली महादशा. मी तुम्हाला नाव पण सांगितलं होतं. मग त्याच्या अगोदर समजा महादशा बघायला गेलं तर त्यावेळेला तुम्हाला अष्टोत्तरी होती. अशा अनेक जे महादशा जेमिनी आहेत, ज्यावेळेला जेमिनी आहे, स्थिर राशा आहे, चरदशा आहे, त्या आपापल्या पद्धतीने त्यांनी तयार केल्या. पण त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर आणि चांगली महादशा जी काय अनुभवास आली ती त्या ह्याच्यामध्ये विश्वोत्तरी. सर पण हां बोला. हा, ते शुभ अर्गला आहे हे कसं समजायचं? कधी म्हणजे कसं, आता माझ्या धनस्थान, मुलाच्या दशमस्थान आणि लाभस्थान. हा बोला. हा माझ्या मुलाच्या लग्न पत्रिकेत धनस्थानात गुरु आहे, दशम स्थानात बुध आणि शुक्र आहे, आणि लाभामध्ये रवी आहे. बस झाली, चांगली अर्गल आहे. शुभ अर्गला झाली, पण ती शुभ दिसत नाही अर्गला, ना. शुभ अर्गला. हा, चिन्ह दिसत नाहीत ना. चिन्ह दिसतील ना हा ज्या वेळेला योग येईल त्या चिन्ह. म्हणजे काय तुम्हाला राष्ट्रपती बनायचं आहे का? नाही, कम से कम त्या वयामध्ये जी प्रगती हवी, जे बघा स्टेटस हवं. वयाचं बघा, ऐका 2 मिनिटं. एखाद्या पक्षाचा जो काही रिझल्ट आहे तर त्या पक्षाच्या अध्यक्षाचं वय 65 झाल्यानंतर त्या पक्षाला रायझिंग आलं. काळ आहे तो. 1927 सालचा जन्म आहे. रायझिंग त्यांचा 1982-83 नंतर झाला. आता 27 आणि 82 बघा किती आहे. बरोबर.
अन्नाचे पुढे गेले. आले ना. असं आहे, अपेक्षित फळ जे आहे ते कष्टाशिवाय मिळत नाही. त्यावेळेला सुद्धा त्यांच्या पत्रिकेमध्ये अर्गला जी होती आहे तर ती वेगळ्या तऱ्हेची आहे. अनेक अडथळे पार करून पक्ष मोठा केला असा नियम आहे. आता तुम्ही तर तुमच्या मला मनाच्या एक बाबतीत विचारायचंय, हा, एखाद्याच्या पत्रिकेत अशुभ अर्गला असेल हा, आणि ज्या अशुभ ग्रहांची अर्गल आहे त्यांचीच ज्या वेळेला विदशा किंवा हे सूक्ष्मदशा लागते त्यावेळेला बरोबर. मोठे मोठे फटके त्यांना बसतात का? हा, आत्ता सांगतो. आत्ता माझ्याकडे अनुभवाचा कॅटलॉग आहे मॅडम. नाही, मी म्हणून म्हटलं असा काहीतरी प्रश्न विचारावा. हो हो, नक्की. ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला सोयीस्कर आणि अतिशय सुलभ रीतीने देईन. एक व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये मेषेचा शनी आहे, कुंभलग्न आहे, म्हणजे लग्नेश पराक्रमात निचेचा. बरोबर आहे. व्याख्या कशी आहे? लग्नेश पराक्रमात निचेचा. दशमामध्ये गुरु शुक्र आणि वृश्चिक राशीला त्या ठिकाणी गुरु शुक्राची युती आहे. मग आता पराक्रमातली जी अशुभ अर्गला आहे आणि 12व्या स्थानामध्ये सूर्य आहे. गुरु शुक्र मंगळ हे दशमात आहेत. कम्प्लिटली कॅरेक्टर भ्रष्ट झालं गुरु शुक्राच्या ह्याच्यामुळे आणि मंगळामुळे. आणि 12व्या स्थानामध्ये रवी. आता ऐका याच्यामध्ये काय झालं. आपल्या सख्या भावाच्या याच्यामध्ये आजारपणामध्ये साधारणतः 35 लाख रुपये गेले. बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या भावाला आता 80 लाख रुपये गेले. काय राहिलं? सगळं म्हणजे अशुभ. विकून टिकून कफल्लक झाली ती व्यक्ती. हा, कारण का की ही अर्गला त्यांना एवढी नाकात दम आणला की त्याच्यामध्ये जर 2 दिवस अगोदर जन्म झाला असता तर शुभ अर्गला नसते, पण अर्गला तयारच नसते झाली. हम्म. असं आहे. तर मग पण एखादी ह्या गोष्ट. अर्गला आहेत म्हणजे घटना घडतातच. येस येस बरोबर. मॅडम. ज्योतिषी येस फक्त मॅडम. सांगू शकतो या घटना घडतील, येस. पण त्या कमी करण्यासाठी, उणवण्यासाठी हा, काय मग आपण हो. सोल्युशन द्यायचं ते आता सांगा आपण बरं. आपण आता मॉर्निंग वॉक करायला तुम्ही जाता. कळलं का? का जाता? कारण का तुमची बारीक हेल्थ होण्यासाठी. हेल्थ हेल्थ नाही, बारीक व्हायसाठी मॉर्निंग वॉक बिलकुल नाही. हेल्थ चांगली राहावी. बारीक तुम्ही कधी होणार पण नाही. जजमेंट. कॉन्फिडन्स आहे. बारीक होण्यासाठी वॉक वॉक करू नका. तुमची प्रकृती ठणठणीत राहावी. ठणठणीत राहावी आणि चांगली राहावी म्हणून तुम्ही वॉक करा. तर मला कसं आहे, मला उन्हात चालण्याची सवय आहे. मला ऊन फार आवडतं. बापरे. हा, मला ऊन फार आवडतं. उन्हामध्ये माणूस करपतो. आपण मला उन्हात चालण्याची सवय आहे आणि आवड आहे. त्याला काय करणार आवड आहे. तुम्ही? म्हणजे व्हिटॅमिन डी तुमच्याकडे भरपूर आहे. येस. आता तुम्ही एवढ्या सायंटिफिक डॉक्टर झालात तुम्ही ह्याच्यामध्ये BEC तुम्हाला माहिती पडलं. मग आता मॅडम असं आहे की अर्गला ज्या ह्याच्यामध्ये वाईट अर्गला असेल तर डेफिनेटली त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात. आता ही अर्गला जी आहे मॅडम ती पराक्रम स्थान म्हणजे लक्षात ठेवायचं. हा, कसं तर एक फणफर स्थान आणि एक अपोक्लिन स्थान. 12वं स्थान हे अपोक्लिन आहे, पराक्रम स्थान हे अपोक्लिन आहे आणि दशम स्थान हे सगळ्या अर्गलासाठी कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ. सर ही नवमावशीमध्ये विचार करायचा का? नाही, नवमास नाही. नवमास कसं काय? नवमास तुम्ही जे 9 ग्रह पाहता, 12 ग्रह पाहता ते कम्प्लिटली चुकीची आहेत. त्याच्या 9 कुंडल्या बनवल्या पाहिजेत. नवमासमध्ये अर्गला काउंट केली जात नाही. कारण भिन्न मित्र लग्न प्रदेशातून कुंडलीत बघायची, लग्न कुंडली. लग्न कुंडलीमध्ये. सर प्रायमरी ऑब्झर्वेशन 10th हाऊस शुड नॉट बी एम्प्टी. रिकामा नसावा. हा, नाही ते नसेल तर त्याला ऑप्शन सांगतो तुम्हाला मी. आता पुढची अर्गला घेऊया ना. आता त्याच्यामध्ये आणखी सांगतो तुम्हाला. ऑप्शन आहे. ऑप्शन आहे ना. चतुर्थ स्थान हे सुद्धा केंद्रस्थान आहे, बरोबर. नाही का? आता जर चतुर्थ स्थान केंद्रस्थान आहे तर त्या ठिकाणी धनस्थान, चतुर्थ स्थान आणि पंचम स्थानामध्ये ग्रह असेल तर शुभ अर्गला तयार होते. किंवा किंवा ऐका अगेन म्हणजे धनस्थान, चतुर्थ स्थान आणि लाभस्थान याच्यामध्ये शुभ अर्गला होते. पण पंचम स्थान थोडंसं वीक आहे त्या अर्गलासाठी, पण लाभस्थान श्रेष्ठ आहे. लाभस्थान कधीही चुकीचं हे देत नाही. लाभस्थान ह्याला
जो काही उच्चार केलेला आहे, लाभस्थानात एखादा तरी ग्रह असावा, तर मनुष्याला लाभाशी तो वंचित राहत नाही. कळलं? असं आहे, कुठून ना कुठून तरी त्याची अरेंजमेंट ही केली जाते, होते. शाहसाहेब, जी शिकना सर. बहुत कुछ है. अर्गल ही 3 भावातच पैकी असते का सर? हा, तीन स्लॉटची असतात. 3 भावामध्ये 3 स्लॉट. आता दुसरी अर्गला मॅडम कशी आहे की ज्यामध्ये आपण पाहतो की समजा त्या ठिकाणी सप्तम स्थानामध्ये म्हणजे केंद्रस्थान आहे की नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर पराक्रम स्थान आहे, म्हणजे सॉरी भाग्यस्थान आहे. आणि जर समजा त्या ठिकाणी लाभस्थानात ग्रह असेल तर त्या ठिकाणी ती अर्गला शुभ अर्गला म्हणून होत नाही. कारण का की जे भाग्यस्थान आहे तर ते भाग्यस्थान हे अपोक्लीन आहे. जसं आपण जी पराक्रमातली अर्गला पाहिली तशीच अर्गला भाग्यस्थानातली पाहिली. म्हणून त्या ठिकाणी भाग्यस्थानामध्ये आणि पराक्रम स्थानामध्ये ग्रह असतील तर ताजिकमध्ये त्याचा गैरकंबूल योग होतो. आणि ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये गैरकंबूल योग पाहिलेला आहे त्यांचं कमवल्यानंतर सफाया सुद्धा झालेला आहे. अर्गलामध्ये दृष्टीचा विचार करायचा का? हा, काय म्हणता साहेब? अर्गलामध्ये दृष्टीचा विचार करायचा का? नाही, दृष्टीचा वैयक्तिक दृष्टीचा करू शकता, पण स्थानामध्ये ग्रह त्याला तुम्ही वंचित करू शकत नाही. दृष्टीचा करू शकता, दृष्टी परमिटेड आहे, पण अर्गला इफेक्टेड होते. कारण का की आता त्याच्यामध्ये फार मला असं वाटतं की मी 70 पानं लिहिली होती माझ्या परीक्षेच्या वेळेला. तर त्यावेळेला तिथे कसं असं साहेब की अर्गलामध्ये तुम्हाला ग्रह कोणता आहे, तो कोणता ग्रह कशा स्वरूपाचं यश देणार आहे, तो जर हानी देणार असेल तर ती कुठल्या स्वरूपाची असेल. त्याला मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मेषेचा शनी, आणि तो मेष राशी ही भावंडांची आहे. कालांतराने भावाच्या बाबतीतलं दुःख हे निश्चित आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा भाऊ जो आहे तो थोडासा गँगस्टर होता आणि त्याच्यामध्ये त्याला दगाफटका झाला आणि पूर्णपणे कमरेतून त्याला लोकांनी तोडला. अशी ही संकट त्या व्यक्तीवरती आली. आणि त्याच्यामध्ये एक भाऊ नादुरुस्त झाला, ते 80 लाख रुपये गेले. एक दुरुस्त व्हायसाठी 80 लाख गेले, 30 लाख गेले. म्हणजे कधी कधी हानी ज्या होतात, किती जरी त्या माणसाने काही हे केलं तरी सुद्धा त्या गोष्टीला सामोरं जावंच लागतं. अशा तऱ्हेची ही अर्गला पराशरींनी निश्चित केलेली आहे. कधी कधी आपण जेव्हा कुंडली पाहतो त्यावेळेला फणफळ स्थान आणि अपोक्लीन स्थानाचा अवश्य विचार करावा. कळलं मॅडम? त्याचा विचार करणं आवश्यक आहे. जर त्याच्याबद्दल आपण हे विचार नाही केला तर आपल्याला कुंडली पाहण्याच्या मध्ये अनेक अडचणी तयार होतात. उदाहरणार्थ की जर समजा पंचमस्थान रवी केतूंनी युतीने सोनिया गांधीचं बिघडलं नसतं तर त्या ठिकाणी राहुल गांधीला आलू डालो सोना निकलेगा असं बोलता आलं नसतं. कळलं? असं आहे. अच्छा, तर धनस्थान दशमस्थान आणि लाभस्थानात पण अर्गल तयार होते असं. पण धनस्थान दशमस्थान जर का रिकामा असेल तिथे ग्रह नसेल तर मग नाही, मग अर्गला होणारच नाही, शुभ अर्गला होणार नाही ना. नाही होणार. हा, मला तेच म्हणायचं. नाही होणार. तर अर्गला ते शुभ ग्रह होणार. असतील तरच ते अर्गला होणार. Yes. जी सरांनी जे हा, मार्क हा, केलेली आहेत ना ते तेच ग्रह असल्यावरच होणार. तेच क्लिअर करायचं. ग्रह असल्यावरच क्लिअर होणार की म्हणजे असल्यावरच होणार की ग्रह नसेल. आता कारण कसं म्हणून जर का ग्रह नसेल तर त्याला पर्याय आहे, तर आवाज तो पर्याय काही आहे का असं मला विचारायचं. जरा हळू बोला, स्लो बोला, फास्ट एकदम फास्ट ट्रेन समजा सारखं बोलता. दशमस्थानात ग्रह नसेल, समजा दशमस्थानात दशमस्थानामध्ये ग्रह ग्रह नसेल. नसेल तर अर्गलाचा संबंध येणारच नाही. नाही. हा हा, तेच नाही. तेच. ठीक आहे. सरांनी जे मार्क केलेले स्टार मार्क केलेले आहेत ना पॉइंट्स, त्याच्यावरच अर्गला आहे की नाही हे तुम्ही ठरवायचंय. आलं लक्षात? त्यासाठी नोटबुक वर फर्स्ट पेज वर हे 3 चार्ट काढून ठेवलेत आणि मग पत्रिका पाहिलीत की अर्गला आहे की नाही एका सेकंदात लग्न कुंडलीवरून समजलंच पाहिजे. ताई एकदम म्हणजे आता प्राईम मिनिस्टरच्या लेवल. लग्न कुंडली वगैरे माझा हातचा मळ आहे सर.
हे मी आपली गपचूप बसते, सर्व तर भद्राला मी गपचूप बसते. आई माई खूप चिडी. म्हणजे असं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. सर नमस्कार. नमस्ते, बोला. अर्गल हा जो टॉपिक आहे तो जैमिनीचा आहे ना? ते जैमिनीमध्ये अर्गला पराशरीमध्ये आहे आणि अच्छा, पारंपरिक मध्ये पण आहे. पण दोन्ही अर्गला ठिकाणी. लोकांनी त्याच्याबद्दल काही भूमिका घेतली नाही, म्हणून जेमिनीमध्ये पण आहे. जेमिनी शिकवलं मी, हो माझे सर. लेक्चर्स आहेत ना जेमिनीचे. तर आपल्याला जेमिनी हो, आपण शिकवणार आहेत, सगळं ते आपण शिकवणार आहेत. शिकवले. त्यांना सोडायचंच नाही आता आपण या समूहातून. त्यांना इतर समूहात जाऊच द्यायचं नाही. आपण आता बुक करून ठेवायचं. जेवढं आपल्याला शक्यतो होईल तेवढा शिकण्याचा प्रयत्न करायचा आणि हो, सरांनी आणि घेण्याचा त्यांच्याकडे प्रयत्न भरपूर नॉलेज आहे. त्यांच्याकडे तेवढं धबधबा शिकण्याचा नाही. प्रयत्न करायचा. त्यातलं आपल्याला काही ड्रॉप्स मिळाले तरी खूप झालं नॉलेजचे. त्यात झालं हो. समुद्रातून एक मोती घेतोय सध्या आपण. सर तुम्ही अथांग सागर आहात. मी कविता करणार आहे तुमच्यावर एक छानपैकी. मला सुचू दे ते फक्त आहे, चांगले हरीने words. दिलेलं आहे, भगवंताची कृपा आहे. आपलं काहीच नाही आहे. आणि नाही नाही, खूप ज्ञान आहे ज्योतिषशास्त्र तुमच्याकडे. नाही नाही, आपलं नाही आहे. ते असं परमेश्वराच्या याने आलेलं अहो आहे. पण ते तुमच्या इतर कोणी देत नाही म्हणजे काय त्यांना येत नाही. तुम्हालाच एकट्याला येतंय असं मत झालंय. एक ते अर्गला ते घैसास सर घेतात. अर्गला चालू असतं त्यांचं. त्या युट्यूबवर त्यांचे असतात कधी कधी युट्यूब हा, पण टाकत असतात. त्या ठिकाणी ना मॅडम, की अर्गलाचा स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते देत नाहीत, नाही, स्पष्टीकरण देत नाहीत. आता जसं मी तुमचा सेवक आहे, तर मला स्पष्टीकरण देणं भाग आहे ना. सेवक नका बोलू सर. आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत असं म्हणा. नाही नाही, तुम्ही आमचे सर आहात म्हणा. तर मग किंवा त्या गुरु ठिकाणी आहात बघा, म्हणा. सगळ्या गोष्टी, गुरु फक्त एकच आहे, उपरवाला. दत्तगुरु. बस, आपण काय गुरु गुरु आहे काय पण हे सद्गुरू मला आहेत सध्या. नाही काय नाही होतंय बघा तुमचं आणखीन प्रमोशन दिलं निर्मलाताईंनी. सद्गुरू. सद्गुरु. मग आता आम्हाला गुरुमध्ये मंत्र द्या. गुरु हा मंत्र द्याच आज. हे अधिकार मला बिलकुल नाही आहेत. मी एक त्या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून समजायचं, बाकी अहो काय सर तुम्हाला वाटतच असं पण आम्हाला नाही ना. नाही मॅडम. तुमच्याकडे आहे, ज्ञान आहे आणि सूक्ष्म ज्ञान आहे जे कोणाकडेच नाहीये. हो हो अजूनपर्यंत जेवढे आम्ही बघतोय आजूबाजूचे आमचे महागुरु, सर्व गुरु, कोणी सर्वतोपदराचं नावच घ्यायला तयार नाहीत. फक्त तुम्ही एकमेव आमच्यासाठी. असं काय नाही. खरोखर. तुम्ही आता उद्या पुढे जे घेणारे आहेत इतर ते तुमचेच विद्यार्थी तुम्ही तयार केलेले आहेत. हो की नाही? म्हणजे मूळ त्याचं तुम्हीच आहात आमच्यासाठी तरी. आणि आम्ही बोलत नाही कारण ते आटले सर किंवा पनकिल सर हे कसं ऑलरेडी 3-4 क्लासेस तुमचे अटेंड केलेले असतील. आम्ही आपले पहिल्यांदाच ऐकतो त्याच्यामुळे आम्ही आपले गपचूप राहतो, गरीब बिचारे आम्ही. मॅडम तुमचा पहिला क्लास आहे, सरांबरोबर माझा कॉन्टॅक्ट झाला ते. ओके. पण तुमच्याकडे प्रश्न इतके सुंदर विचारता की त्यामुळे आम्हाला पण त्याची उकल झाली सर. बरोबर आहे. प्रश्न विचारले त्याशिवाय ज्ञान होणार पण नाही. इतके सुरेखतेने प्रश्न विचारले की जे आम्ही डोक्यात पण आले नव्हते, पण त्याची उकल केल्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा नॉलेज मिळालं. नाही त्यामुळे अभ्यास त्यांना करतात. नाही नाही, करतात खरंच म्हणून आहे. प्रश्न त्यांचे जास्त निघतात मॅडम. अभ्यास अभ्यास न करतात. ते काय आता मला वेळ नाही हो एवढा अभ्यास करायला मिळत. आता काय मी आता सुनबाई आल्यात त्याच्यामुळे जरा प्रमोशन झालंय आमचं. त्याच्यामुळे आम्हाला तेवढा वेळ देता येत नाहीये. हरकत नाही. आता बोला, आणखी आहे 10 मिनिटं. ते काय 15 मिनिटात बघूच नका. मीच सांगेन टाइम झाला की. नाही नाही, अर्गलाच्या बाबतीमध्ये आणखी काही प्रश्न असतील किंवा सर्वतोबद्ध चक्राच्या नाही पण ह्याच्यामध्ये छान आहे अर्गलाचं. पण मला सांगा ना त्याच्यावर उपाय काय तुम्ही दिला नाहीत उपाय अर्गलावर. असा आहे मॅडम, की पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं की एखाद्या गोष्टीवर जसं की तुम्हाला मी सांगितलं की ज्या व्यक्तीचं असं हे झालं, किती नुकसान झालं, गाडी दरीत पडली, ते एक नुकसान झालं. तर आम्ही सांगितलं की तुम्ही ह्या हालचाली बंद करा, थांबवा, आणि त्या ह्याच्यावरती तुम्ही जे काही भरमसाठ असे खर्च करायला लागलात त्याच्यामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे. आता त्या ठिकाणी स्थिर राहा. स्थिरतेमध्ये कसं असतं, चलराशी आणि स्थिर राशीमध्ये हा फरक आहे. आता त्या ह्याच्यातून जर स्थिर राहिलात तुम्ही तर तुमची हालचाल कमी झाली तर काही होणार नाही. मग अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आता ते जाणील तिथे भाईगिरी करायला, मग लोकांचा मार खातील, ते दादागिरी करतील, मग त्याच्याशी पंगा घेतील, त्याच्याशी हे करतील, त्यांनी तोपला, त्यामुळे पैसे गेले सगळे फुकट.
जास्ती गेले, म्हणजे मी तुम्हाला कमी सांगितलं. आणि कर्जाचा डोंगर झाला. त्याच्यामध्ये आता परिवारामध्ये मुलांची लग्न करायची आहेत, ते पैसे नाही आहेत. आज सोनं, मॅडम तुम्हाला कल्पना आहे की आज 1,40,000 रुपये सोनं झालं. शक्य आहे का? हो ना, मी हो, सगळ्यांना सांगितलंय जेव्हा कमी होईल ना तेव्हा लगेच पटापट घ्या. कमी काय 1 होणार ग्रॅम, अर्धा ग्रॅम जसं जमेल तसं जमवा. होणारच नाही, कधीच होणार नाही. आम्ही 8 750 लाख रुपयात होऊन सोनं जाणार घेतोय. सर. सोनं बिनं काही कमी माझ्या होणार सुनेने आज घेतलं सोनं, थोडा भाव कमी झालाय म्हणून. थोडं दाखवलं, हे घेतलं मी. दोन सर, एक लागून दुसरी शुभ अर्घला तुम्ही दाखवली ते चतुर्थात एक ग्रीन डॉट आहे आणि हा, अष्टमात आणि हो, भाग्यात रेड डॉट आहे. येस येस, ती पण शुभ अर्घ आहे. ती पण शुभ अर्घला आहे. म्हणजे चतुर्थात एक शुभ ग्रह असला आणि बाकी 2 जागाला अशुभ ग्रह असले. नाही, बघा ऐका, चतुर्थ, अष्टम आणि लाभ असं आहे का त्याच्यामध्ये? बघा, हो, चतुर्थ, अष्टम आणि लाभ. हा, कारण 2 जी आहेत ती फणफर स्थान आहेत आणि चतुर्थ ओके. केंद्रस्थान आहे. ते म्हणजे अगदी विशारदला बेसिकला अपोक्लेम, पडपर तो अभ्यास झाला होता. त्याचा इथे वापर करायचा आहे. बेसिक नॉलेज. येस, बरोबर, पण त्याचं बरोबर. अपोक्लिनचा संदर्भ मॅडम त्यांनी काय दिला नाही. तो बेसिकच लिहून घ्या फक्त. अपोक्लिन स्थान आहे, त्याचं नाव फक्त नाव पुकारलं. पण त्याचा संदर्भ नाही दिला. येस, अपोक्लिन स्थानामधले ग्रह हे कशामुळे, आणि अपोक्लिन स्थान हे कुठून आलं तर पर्शियावरून आलं. कळलं अरे का? बापरे. सर मला काय म्हणायचंय, एखादी पत्रिका आपल्याकडे जातकाची आली आणि त्याच्या ह्याच्यात अशुभ अर्घला दिसतायत आणि गोचरिणी सूक्ष्म दशा त्या लागलेल्या आहेत. मग व्हेरी गुड. आम्ही काय करतो, ज्यावेळेला गोचरिणी दशा बघतो, मग लग्न कुंडलीची जी गोचर कुंडली असते त्याच्यात मार्क करतो आम्ही कोणते ग्रह ऍक्टिव्ह आहेत ते. आणि मग त्यांच्या जर झाल्या असल्या अशुभ ग्रहांच्या, तर त्यांना आपण सावध करू शकतो, करू शकतो. आता है मुख्यतः ना? आता अर्घला तुम्ही हे आज तुम्ही हे घेतलं, विवेचन ऐकलं, तर त्यामध्ये कसं आहे, हे एक ॲडिशन तुमच्याकडे झालं. पण मुख्यतः जर शुभ अर्घला असेल तर जातकाने प्रयत्न केला, त्याला ताबडतोब यश मिळालं पाहिजे, हे त्याचा अपेक्षा असते, आवश्यकता असते. मग तसंच त्या अर्घलानुसार त्याला जरी पापग्रह असतील, तरी एखाद्या राहुकेतूचा विचार नाही केला, जरी पापग्रह असतील तरीसुद्धा त्या जातकाला यश निश्चित श्रमाने मिळणार. कधी कधी श्रम करून पण पैसे मिळत नाहीत, हा मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर. हो ना, हो ना, खरंय खरंय. मग तसं व्हायला बरोबर. पाहिजे. ज्योतिषमध्ये पर्शियन लोकांनी तर भरपूर मोठं ज्योतिष केलं होतं. जे निळकंठी होते ना, निळकंठी, सरस्वतीचं नाव आहे निळकंठी, ती निळी सरस्वती आहे असं आहे. आपल्याकडची पांढरी सरस्वती, येस, सफेद वस्त्र घातलेली शारदा देवी, हो. राजहंसार बसलेली, तशी आहे आपल्याकडची. मग तिथे ती सरस्वती निळी आहे म्हणून नीलकंठी आहे. बरोबर. आणि ताजिकिस्तानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या होत्या. आणि पर्शियन लोकांचं जे ॲस्ट्रॉलॉजी जी आहे किंवा रमल ॲस्ट्रॉलॉजी जी आहे ती अतिशय वेगळ्या तऱ्हेने, जसं आता फराहा हे जे नाव आहे तुम्हाला माहिती असेल, फराह खान नावाची एक व्यक्ती आपल्याकडे ॲक्ट्रेस होती. फराह फराह खान, खान होती. हो, तिने ह्याच्याबरोबर लग्न केलं ना. तो कोण ऍक्टर, क्रिकेटियर चांगला टॉपला होता, त्याच्याशी लग्न विंदू केलं हो ना. विंदू विंदू हा. दारा सिंगच्या मुलाबरोबर. हो काय. अच्छा अच्छा. तो एक तीच फराह ना. खान कोरिओग्राफर पण आहे. फराह हा, ती कोरिओग्राफर आहे. ती जी आहे मॅडम ना, तर फराह हे नाव हे शुक्राचं आहे हो काय. पर्शियन उर्दूमध्ये. मध्ये, येस, उर्दू पर्शियन. मध्ये. कसं आहे की बापरे. हां, असं आहे. उर्दू आणि अरेबियन याच्यामध्ये फरक आहे. हो हो हो. अरबी ही ज्याला आपण म्हणतो की तुम्ही भूमध्य सागर ओलांडल्यानंतर अरबी सुरू होतं आणि त्याची समाप्ती जी आहे ती गल्फमध्ये होते, इराणमध्ये, बरोबर. आणि नंतर मग उर्दू सुरू होते. उर्दू आणि अरबीमध्ये फरक आहे. ठीक. Anyway, आणखी काय सर्वतोबद्दल चक्राबद्दल विचारा. नाही, पण तुम्हाला आता मला सांगा पुढच्या वेळेला मग काय घ्यायचंय आपण, तुम्ही काय घेणार आहात? जसं तुम्ही सांगाल. आता बघा, सर्वतोबद्दल चक्राचा एंटायर जो भाग आहे तो कम्प्लिटली आपण हे केलेला आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जर समजा कदाचित इच्छा असेल, काय क्वेरी असतील तर विचारू शकतात. आणि एखादी पत्रिका जर समजा कोणाची वैयक्तिक लावू नका,
कारण का कधी कधी आपले चुकीचे शब्द निघतात, तर त्यामध्ये अशी अंदा आपण त्यांनी सांगितले प्रश्नकुंडली घेऊया, तर प्रश्नकुंडली घेऊया, काय हरकत आहे? हा, प्रश्न कुंडली घेऊया ना मग आपण. नक्की. प्रश्नकुंडली त्यांनाच त्या सांगा वेळची कुंडली पाठवायला आम्ही, आणि ती कुंडली ग्रुपवर टाका, म्हणजे सगळेजण बघतील. झेरॉक्स मारायचं असेल तर मारून घेतील, ओके है ना? मॅडम. ओके चालेल. प्रश्नकुंडली वकील शाह तुम्हीच टाका प्रश्न कुंडली. ओके मॅडम, मी तुम्हाला पाठवणार, तुम्ही ग्रुपवर हा, टाका. मी ग्रुपवर टाकीन. चालेल चालेल. ठीक आहे. आणि झेरॉक्स पण शनिवारी मारेन. शनिवारी एक आणि रविवारी एक, अशा 2 प्रश्न कुंडली. हा हरकत नाही. अहो, एक कुंडली सोडवताना किती दिवस झाले, दमच्या काठ. 2-2 कुठे? आधी एक दिल्यावर त्याचं किती दिवस लागणार आहेत ते माहिती नाही आपल्याला. सर मग मागच्या अजून ग्रहणाची 15 कुंडली लागेल. घेऊ का? हा घ्या, कुठली कुंडली घ्या. सर बघा मागच्या आता ग्रहणाची कुंडली घेऊया आपण. ऐका एक मिनिट, घ्या ना, घ्या. एक मिनिट. कसं आहे, जो कलावंत असतो ना, जरा गा के दिखाओ, जरा हंस के दिखाओ, जरा रो के दिखाओ, त्याला ते करायची नसते, कळलं का? अरे सर हा, ऑफिशियलला सगळं करावं लागतं, असं आहे. चलिए ठीक है. आम्ही त्रास नाही देणार तुम्हाला, आम्ही त्रास नाही देणार. त्रासचा प्रश्न नाही आहे, त्रास नाहीच आहे. नहीं पण सर आप सवालों को एंजॉय करते हो ना, ये सबसे बड़ी क्वालिटी है आपकी. हो, आणि लोग छान. लोग तुम्ही सवाल इथं से कुठे- कंटालते हैं, रोज हाँ। सवाल से मतलब परेशान होते हैं. आपको सवाल से ही मजा आता है, वो मैंने उलट आपका ऑब्जर्व प्रश्न किया है. विचारल्यावर तुम्ही टॅक्टफुली उत्तर देता. म्हणजे मला ना असं वाटतं की तुमच्या मेंदूमध्ये भरपूर सुरकुत्या असतील, इतरांपेक्षा थोड्या जास्तच असतील. आम्ही पण अज्ञानी होतो, नंतर आम्ही कालांतराने शिकलो. कसं आहे की वय तर जसं सर, हे आता आज किती 19 आहे, ते मगाशी 21 होते, पण 21 पकडा चला. त्या सगळ्यांना ना तुम्ही तुमच्यासारखा मास्टर करा. नक्की हा. नक्की. ही माझी इच्छा आहे. आपला जो हेतू आहे ना मॅडम, हा हेतू शुद्ध आहे. जर हेतू शुद्ध नसता तर मी जॉईन नसतो झालो. हेतू शुद्ध नसता तर मी एवढं डिस्कस केलं नसतं. तो ऑलवेज खरंय, आपल्याकडे हेतू चांगला आहे. हेतू चांगला असेल आता अर्गला हा विषय नसताना पण तुम्ही आम्हाला किती थोडक्यात सांगितलं. त्यामुळे आता कुंडली आली की आम्ही आधी पहिली बघू अर्गला आहे की, त्या दृष्टीने पटकन उत्तर देऊ ना, आहे की नाही? येस. बरोबर. चांगला नवीन आम्हाला उलट दिशा दिलीत आज. असं छोटं काय काय ना, छोटं असं एक लेक्चर आपण घेत जाऊ शनिवार आणि रविवार मध्ये, कळलं? आणि त्याच्यातूनच हसत खेळत आनंदात आपला अभ्यास पण होईल सगळ्यांचा, आणि सगळ्यांबरोबर आमची प्रगती पण होईल, आहे थँक्यू. ना? धन्यवाद मॅडम. वेलकम. चला निघू. थँक्यू सर. शुभरात्री. बाय बाय. बघा मी बाय बाय केलं. बाय बाय. अशीतला रवी आणि बुध. शिवरात्री. गुड नाईट एव्हरीबडी. गुड नाईट. गुड नाईट. सर्वांना गुड नाईट. गुड नाईट. शुभरात्री.